स्वागत. आपले आजचे मान्यवर श्री गिरीश कुलकर्णी यांचं इथे आगमन होत आहे. टाळ्यांच्या गजरात आपण सगळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. परवाच आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा केला आणि गेल्याच आठवड्यात दिल्ली इथे मराठी साहित्य संमेलनही पार पडलं. डॉक्टर तारा भवाळकर या संमेलनाच्या अध्यक्ष होत्या आणि त्यांच्या पद्धतीने सांगायचं झालं तर आजचा हा आपला 100 कमी 7वा कट्टा आहे. तर 100 कमी 7व्या कट्ट्यावर तुम्हा सगळ्यांचं आणि मान्यवरांचं अगदी मनापासून स्वागत करते. मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्थानापन्न व्हावं. आपण कार्यक्रम लगेच सुरू करतोय. तारा भवाळकर जसं म्हणाल्या 100 कमी 7 म्हणजे 93 आणि 100 कमी 7 एकच आहे, पण तरी शतक महोत्सवी आपली वाटचाल आहे हे आतापासूनच जाणवायला लागलं, म्हणून मी तसा उल्लेख केला. हा आपला या सत्रातला 5वा कट्टा आहे. मे महिन्यामध्ये 6वा कट्टा होईल आणि हे सत्र संपेल. 2026मध्ये आपण कट्ट्याची 100वी साजरी करणार आहोत. दणक्यात, उत्साहात, नेहमीच्याच आनंदात. आजचे आपले पाहुणे श्री गिरीश कुलकर्णी इथे आलेले आहेत. आपण सगळेच त्यांना ओळखतो एक अत्यंत ताकदीचा कलाकार म्हणून. संवाद लेखक, पटकथा लेखक, दिग्दर्शक अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आपण त्यांना बघितलं. आपला सगळ्यांचा तो लाडका असा कलाकार आहे. मराठी आपली जी भाषा आहे ती आपल्याला सगळ्यांना जशी जोडून ठेवते तसंच आपल्याला तिचा इतका अभिमान आहे. आणि याचं एक मुख्य कारण असं आहे की जवळपास प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान असेल, राजकारण असेल, कलाक्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये आज मराठी माणूस सगळीकडे आघाडीवर आहे आणि आपण सगळ्यांना त्याचा खूप अभिमान आहे. आपण त्यांचे विचार ऐकायला, त्यांच्या कल्पना, त्यांचे अनुभव ऐकायला नेहमीच उत्सुक असतो. प्रत्येक वेळी आणि वेगवेगळ्या माध्यमांना आपण ऐकतही असतो, पण प्रत्येक वेळी त्यांना प्रत्यक्ष भेटणं कठीण असतं, अवघड असतं. पार्ले कट्ट्याच्या माध्यमातून आपला हाच प्रयत्न आहे की अशा मोठ्या कलाकारांना, अशा मान्यवरांना इथे प्रत्यक्ष आमंत्रण द्यावं आणि त्यांच्याशी संवाद साधावा. मी आपला अधिक वेळ घेत नाही, आपण कट्ट्याला सुरुवात करूया. कट्ट्याच्या संचालिका रत्नप्रभा महाजनबाईंना विनंती करते की त्यांनी आपल्या पाहुण्यांचं स्वागत आपल्या पार्ले कट्ट्याच्या प्रथेप्रमाणे सोनचाफ्याची परडी देऊन करावं. पुढे गिरीश कुलकर्णी यांना विनंती आहे की त्यांनी कृपया मंचावर स्थानापन्न व्हावं आणि चित्रा वाघ हिला विनंती करते की तिने कार्यक्रमाची सुरुवात करावी. प्रज्ञाने आपल्या पाहुण्यांविषयी सांगितलंच आहे. आपण ज्यांना भेटण्यासाठी खरंच आतुर असतो असे पाहुणे आपल्याला पार्ले कट्ट्यावर येतात. हा आपला खूप मोठा अभिमानाचा आणि नशिबाचाच भाग आहे असं म्हणायला पाहिजे. कारण मराठीतच नाही तर हिंदीमध्ये मोठ्या मोठ्या बॅनर्सचे किंवा उत्तम वेबसिरीजमध्ये सुद्धा ज्यांना आपण बघतो पडद्यावरती आणि आपल्याला खूप अभिमान वाटतो असा त्यांचा अभिनय आपल्याला त्याच्यात दिसतो. असे गिरीश कुलकर्णी सर आज आपल्याकडे आलेले आहेत. आपल्याला त्यांच्याकडून बरंच काही ऐकायचे, जेवढा वेळ आपल्याकडे आहे तेवढ्यात. फक्त मी माझी एक व्यक्तिशः तुमच्या अभिनयाचा मला काय फायदा झाला ते सांगून सुरुवात करते. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते थोर लेखक भालचंद्र नेमाडे त्यांच्याविषयी आपण सगळ्यांनी ऐकलेलं असतं. कोसला ही कादंबरी विशेषतः जी मराठी साहित्यातलं मापदंड समजला जातो किंवा मैलाचा दगड. पण माझ्या बाबतीत असं झालं की मी कोसला आणली लायब्ररीतून आणि मला वाचलेच नाही. 15-20 पानं झाली आणि मला कंटाळा झाला. परत उघडून बघायचे की राहू दे आत्ता नको, मग नको, असं करत मी ती परत दिली न वाचता. परत कोणाकडून तरी ऐकलं खूप भरभरून की नाही नाही कोसला केवढी महत्त्वाची कादंबरी, चांगली कादंबरी. परत एकदा आणलं लायब्ररीतून पुस्तक आणि परत तेच झालं. 30-35 पानांच्या पुढे माझी गाडी जाईच नाही. माझं दुर्दैव म्हणा, काय समज कमी पडली म्हणा, काय माहिती नाही. पण मग लॉकडाऊनमध्ये स्टोरीटेल नावाचं ऑडिओ बुक्सचं ॲप आलं आणि त्याच्यावरती परत कोसलाचं नाव दिसलं. म्हटलं आता ऐकून बघूया आणि मी ऐकायला सुरुवात केली
आणि ती मला इतक्या त्या कादंबरीने पकड घेतली. म्हणजे त्यातला जो नायक आहे पांडुरंग सांगवीकर, लहान म्हणजे इंजिनिअरिंगसाठी खेड्यातून शहरात आलेल्या मुलाचं ते संपूर्ण जीवन त्याच्यात सांगितलं. तो त्याचे मित्र, त्याचं कुटुंब, ते इतकं मला आवडलं. आणि त्याचं श्रेय केवळ आणि केवळ त्या वाचिक अभिनयाला जातं. आणि गिरीश कुलकर्णी सरांनी ते पुस्तक वाचलं होतं. तर ते मला हे तुम्हाला व्यक्तिशः आभार मानायचे आहेत की नाहीतर इतकं चांगलं पुस्तक माझ्याकडनं सुटलं असतं. तर माझ्याप्रमाणे अनेकांना तुम्ही खूप चांगल्या पुस्तकांची साहित्याची गोडी लावली. म्हणजे अभिनयाचा हा भाग थोडासा आपला दुर्लक्षित राहतो, पण त्याचंही खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. ह्याची दाद तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तुमचं स्वागत पार्ले कट्ट्यावरती. थँक्यू. आपल्याला सगळ्यांनाच उत्सुकता असते की चित्रपट क्षेत्राकडे एखादा कलाकार कसा वळतो. पण मला त्याच्याबरोबर अजून एक जाणून घ्यायचं आहे की तुमचा जेव्हा आम्ही कलाप्रवास बघतो तेव्हा सुरुवातीपासूनच एक नाव तुमच्याबरोबर जोडलेलं आहे, उमेश कुलकर्णी यांचं. म्हणजे तुमच्या धडपडीत, कष्टात आणि यशात सगळ्यात वाटेकरी असलेली ती मैत्री कशी होती आणि त्या अनुषंगाने तुमचा थोडासा सुरुवातीचा प्रवास सांगाल? नमस्कार. खरं स्वतःचाच प्रवास असा सांगत राहणं ही जरा थोडीशी अवघडच गोष्ट असते. म्हणजे अवघडून जायला होतं. असं काही फार भव्य केलेलं नसताना तुम्ही आपले जे समोर येईल ते करत जाता आणि मग अचानक तुम्हाला कोणीतरी असं एलिव्हेट करून किंवा उच्च स्थानी बसवतं आणि विचारतं की बाबा तुम्ही आम्हाला गोष्ट सांगा तुमची. तर ते बरं वाटतं. पण पुरेसे पाय जमिनीवर आहेत तरीसुद्धा त्यामुळे तो प्रवास खरं तर अमनधपक्या झाला, वेगवेगळ्या माणसांमुळे झाला. आणि त्याच्यामध्ये अनेक योगायोग पण होते, अनेक वेळा गरजही होती. म्हणजे दुसरा कुठला मार्गच समोर नसल्यानं त्यातनं पुढे तशी वाट जी दिसली त्या वाटेने चालत राहिलो, असंही झालं. तर सांगायचं काय म्हणजे चित्रपट क्षेत्रात मी येईन असं म्हणजे खूप काळपर्यंत, म्हणजे ज्याला अगदी गद्दे 25 म्हणतात तसं तारुण्य उलटेपर्यंतसुद्धा वाटलं नव्हतं. हा नाटक मात्र जीव की प्राण होतं. म्हणजे नाटक हा दुसरा श्वास असल्यासारखं. आणि त्याचं कारण म्हणजे शाळेतल्या शिक्षिका. तर महाजनबाई इथे बसलेले आहेत. आणि म्हणजे प्राथमिक शाळेमधले शिक्षक काय करू शकतात याचं काही उदाहरण जर सांगायचं असेल तर माझ्याकडे बोट दाखवता येऊ शकतं. कारण अतिशय घुमा माझी आई लवकर निवर्तली, त्यामुळे आत्यानी मला पुण्यामध्ये राहायला म्हणजे तिच्याकडे शिकायला म्हणून आणलं. आणि काय असेल ते असो, मला काही आठवत नाही आई वगैरे, कारण इतक्या लहान वयात गेली होती. तर पण तरीसुद्धा आजूबाजूची लोकं कुजबुजत असत, त्यामुळे मी जरा घुमा झालो होतो. आणि अजिबात कोणाशाहीशी बोलायचं नाही, काही नाही, आणि असं एकटं बसायचं वगैरे अशा पद्धतीचा लहान मुलगा मी होतो. तर अशा मुलामध्ये आमच्या बाईंनी हे नाटकाचे, अभिनयाचे गुण किंवा काव्यवाचन आणि नाट्यवाचनाचे गुण कुठून पाहिले देव जाणे. परंतु त्या सगळ्या माझ्या बाईंना मी नेहमी कृतज्ञ नमस्कार करतो की त्यांनी भरीस घातलं. त्या म्हणल्या की नाही तू करायलाच हवं. आणि मग होत गेलं एका मागून दुसरं, दुसऱ्या मागून तिसरा. आणि मग तेच माध्यमिक शाळेमध्ये पण पुढे त्याची चाल सुरू राहिली. आणि नाटक आपल्याला पण जमतं. नाटकामध्ये आपण जे जे काही करतो त्याला लोक दाद देतात आणि तिथे आपलं एक महत्त्व आहे, तिथे आपलं एक विशेष स्थान आहे, याची एक ओळख या प्रवासाच्या दरम्यान शालेय जीवनामध्ये झाली होती. कारण पारितोषिकं वगैरे मिळवायचो शाळेसाठी, स्पर्धांमध्ये जायचो, कौतुकं व्हायची आणि एक विशेष मुलगा अशा अर्थानं पाहिलं जायचं. तर म्हणलं आता बाकी तर आपल्याकडे काही विशेष नाही, अभ्यासात मी बरा होतो, पण असं काही भव्य दिव्य कुठेतरी जाऊन काहीतरी करेल अमेरिकेत वगैरे, तर असं काही नव्हतं. तर म्हणलं मग हे बरं आहे की किमान या क्षेत्रामध्ये 4 लोक जरा थोडंसं कौतुक करतात आणि म्हणून ती गाठ बसली. मग नाटक करत राहिलो, पण घरची परिस्थिती काही बरोबर नव्हती फार, त्यामुळे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला जेणेकरून लवकर नोकरी लागावी. तशी ती लागली. पगार अल्पस्वल्पच होता, परंतु नोकरी लागली होती आणि घर चालवायला आत्याला मदत करू लागलो. ते करत असताना नाटक मात्र चालू होतं. आणि ते नाटक म्हणजे कसलं तर हौशी प्रायोगिक नाटक की जिथे पैसा नावाचा व्यवहार नसतो आणि निखळ प्रयोग असतो. त्याच्यात कला किती तयार होते किंवा कलेचं किती काय म्हणूया सौंदर्य निर्माण होतं हा जरा एक वादाचाच मुद्दा असू शकतो, पण प्रयोग मात्र खूप होता. माणसं प्रयोग करतात, त्यांना काहीतरी नवं करून दाखवायचं असतं. तर तसे आम्ही पण होतो आणि मग ते प्रयोगशील किंवा प्रायोगिक नाटक करत होतो. ते करत असताना सुमित्रा भावे, सुनील सुक्तनकर ही प्रसिद्ध दिग्दर्शक जोडी त्यांच्या सहवासात आलो. आणि सुमित्रा मावशी म्हणजे काय म्हणूया थोर शिक्षिका पण होत्या त्या.
इतर अनेक गोष्टी होत्या, समाजशास्त्रज्ञ होत्या, चित्रपट निर्मात्या होत्या, लेखिका होत्या वगैरे वगैरे. पण त्या शिक्षिकाही होत्या. त्यांनी शिकवलं बरंच की काय वाचावं, वाचलेलं कसं चिंतनात आणावं, कसं वर्तनात आणावं, बोलावं काय, किती वगैरे वगैरे. आणि मग लोकसंग्रह कसा करावा, भाषा म्हणजे काय असतं, इतर भाषांवरही कसं प्रेम करता येईल तुम्हाला, त्यातली गोडी कशी समजून घ्यावी वगैरे वगैरे अन्य गोष्टी शिकवल्या. आणि मुख्य म्हणजे चित्रपट माध्यम, त्याचं एक रंगीत खेळणं जणू काही हातात दिलं की हे पहा, तू हे साधं एकरंगी खेळण्याशी खेळत होता, तर आता हे रंगीत खेळणं तुला, अशा अर्थानं चित्रपट या माध्यमाची ओळख करून दिली. आणि मग जाणवलं की नाटक करत असताना असं वाटायचं की आपणच नेपथ्य करावं, आपणच कपडेपट म्हणजे कॉस्ट्युम्सशी करावे, आपणही वेशभूषा रंगभूषा सगळं आपणच करावं असं फार वाटायचं. हे पण आलं पाहिजे, ते पण आलं पाहिजे. पण त्याला मर्यादा यायच्या. चित्रकलेचं ज्ञान अजिबातच नव्हतं, संगीताचं ज्ञान तोकडं होतं वगैरे वगैरे. आणि मग ते न्यूनत्व जाणवायचं, मन खट्टू व्हायचं. मग पुन्हा असं वाटायचं की नाही नाही, ह्या सगळ्या कलांचा समुच्चय असलेलंच काहीतरी म्हणून ते नाटक, तर ते करत राहूया. पण चित्रपट जेव्हा समोर आला तेव्हा लक्षात आला की चित्रपटामध्ये तर सर्वंकषरित्या या सगळ्या कला अभिव्यक्त होतात आणि त्याला पुरेसा वाव असतो. तर त्याचा अभ्यास केला तर जास्त मजा येईल आणि काहीतरी नवं सापडल्यासारखं त्यामुळे झालं. आणि आमच्या दोघांपैकी, तर मी आणि उमेश, आम्ही दोघंही तिथे होतो. त्यापैकी उमेश कुलकर्णी हे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये गेले. त्यांनी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशनच घेतली रीतसर शिक्षण घ्यायला. आणि माझी काही ती ऐपत नव्हती, त्यामुळे मी आपला इंजिनिअरिंगमध्ये नोकरी करत होतो. नोकरी करून मी संध्याकाळी पॅरासाईटसारखा त्या रूमवर राहायचो फिल्म इन्स्टिट्यूटच्या उमेशच्या खोलीवरती. आणि मग तिथे जे पडेल ते काम, निर्मिती करायची, नेपथ्य करायचं, लिखाण करायचं, असं करत करत तो जो अभ्यासक्रम असतो म्हणजे करिक्युलम ज्याला म्हणतात, तर इन्स्टिट्यूटमध्ये डिरेक्शनचा जो करिक्युलम होता तो करत असताना त्याच्यामध्ये 3 मिनिटर फिल्म करायची, मग एक म्युझिक व्हिडिओ करायचा, मग डायलॉग फिल्म करायची, मग अजून काय मोठी फिल्म करायची, असे ते असाइनमेंट्स असायच्या. तर त्या सगळ्या करत 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 एक प्रवास घडत गेला. मग तिथे जे आम्ही काम केलं दोघांनी मिळून, त्याला आंतरराष्ट्रीय पारितोषिकं मिळाली, राष्ट्रीय पारितोषिकं मिळाली. मग असं जाणवलं की अरे हे जमतंय बरं का, हे करायला हवं आपण मन लावून. आणि अशा पद्धतीने या चित्रपट या क्षेत्राशी एक छान मैत्र जुळून आलं त्या इन्स्टिट्यूटच्या उमेशच्या दिवसांमध्ये. आणि ते आजतागायत आता पुढे चालू आहे. पण ह्याच्या शॉर्ट फिल्म्स तुम्ही म्हणताय, म्हणजे हे गिरणी किंवा गारुड, या तेव्हा केलेल्या आहेत तुमच्या विद्यार्थी दशेत? अच्छा, म्हणून मग ते आर्थिक गणिताचा प्रश्न तुम्हाला आला नसणार इन्स्टिट्यूट? नाही, आर्थिक गणित म्हणजे काय असतं की इन्स्टिट्यूट विद्यार्थ्यांना ठराविक पैसे देतं. तेवढ्या पैशात तुम्हाला हवं ते नवं असं काही करता येत नाही. ते नेहमी अपुरेच पैसे असतात. मग काय करायचं, तर मी नोकरी करणार होतो, तेव्हा माझ्याकडे पगार होता, म्हणजे काहीतरी तर आमदानी होती, तुटपुंजा होता पण होता. मग त्या पगारातनं कर्ज वगैरे काढायची, अगदी छोटी छोटी पर्सनल लोन वगैरे असं काढून ते पुरे पडायचं आणि ते घडवून आणायचं. म्हणजे शूटिंगचा एक दिवस वाढला तर काही समजा एक 25,000 रुपये किंवा 20,000 रुपये खर्च वाढतोय, तर ते काही इन्स्टिट्यूट देत नसेल. मग तो खर्च कसा तरी बरीच घालून करायचा आणि पार पाडायचा. अशा पद्धतीने त्या सगळ्या शॉर्ट फिल्म्स पार पाडल्या होत्या. पण त्या किती परिपक्व केलेल्या आहेत. म्हणजे मी ह्या निमित्ताने ते गिरणी वगैरे बघितल्या फिल्म्स, गारुड फारच सुंदर आहेत. म्हणजे असं वाटत नाही तो कच्चा, म्हणजे शिकाऊ विद्यार्थ्यांचं काम नक्कीच नाही वाटत. गिरणीला त्याच्या अगोदर दर्शन नावाची एक शॉर्ट फिल्म केली होती, तर तिला पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळालं. आणि त्यांनी मग मावशींनी बोलावलं घरी, सुमित्रा भावेंनी, आणि खूप कौतुक केलं. आणि मग तेव्हा एक खूप चांगला आत्मविश्वास तयार झाला की अरे हे पण माध्यम आपल्याला जमू शकतं बरं का. आणि नाटक तर चालूच होतं, नाटकाबरोबर हे सुद्धा चालू झालं. आणि आमची सगळी नाटकातली टीम तिकडे जॉईन झाली. आणि त्यामुळे आमचं हे जे स्थित्यंतर आहे ते फार तशा अर्थानं खूप अगदी सहज सुभग अशा अर्थानं झालं. आणि मग पुढे गिरणीला तर खूपच पारितोषिकं मिळाली. आणि गिरणी ही आजच्या काय भाषेत म्हणायचं तर कल्ट फिल्म समजली जाते तरुण माणसांमध्ये. नवीन फिल्म मेकर्स तिचं आवर्जून अध्ययन करतात वगैरे वगैरे. पण तो वैयक्तिक अनुभव होता आणि अतिशय स्वतःची प्रामाणिक राहत काहीतरी गोष्ट सांगायची, एवढंच त्याच्यामध्ये होतं. आणि ते केलं. त्याच्याबरोबर कॅमेऱ्याचं जे काही व्याकरण असतं, दिवे कुठे लावायचे, काय करायचे वगैरे वगैरे,
तर तो आमचा छायाचित्रकार जो मित्र होता मनोज लोबो त्याचं नाव, तो आता ख्यातनाम छायाचित्रकार आहे मोठा. तर त्यानेही तोही तसेच प्रयोग करत होता की इथे म्हणजे इथेच मी दिवा लावून बघतो, असंच करून बघतो, हा अंधार मला हवा आहे वगैरे वगैरे. तर असे सगळेच आम्ही तोंडावर पडण्याची अजिबात क्षती भीती न बाळगता काहीतरी उड्या मारणारी माणसं पोरं होतो. आणि तसं एका परीनं घरून काही विचारणारं आडकाठी करणारं कोणी नव्हतं. त्यामुळे ते धाडस करता आलं आणि जे झालं ते झालं. मग पाठोपाठ तुमचे चित्रपट वळू त्याच्यानंतरच आला का? पण त्या सुरुवातीच्या चित्रपटांना सुद्धा खूप चांगले बॅनर्स आणि चांगले कलाकार तुम्हाला मिळाले, तर ते कसं काय शक्य झालं? हां, ती मोठी मजेशीर गोष्ट आहे. म्हणजे उमेशनी डिप्लोमा पूर्ण केला डिरेक्शनचा, इन्स्टिट्यूटमधून तो बाहेर आला आणि तोपर्यंत मी नोकरी करतच होतो साहजिकच. तर मी त्याला असं म्हटलं की बाबा रे, इन्स्टिट्यूटमधल्या डिरेक्टरला बाजार काही काम देत नाही, त्यामुळे तुला काही फिल्म मिळायची सुतराम शक्यता नाही. तर काहीतरी करून आपल्याला सिनेमा बनवायला हवा, अन्यथा तू असा नुसताच कुठेतरी शिबिर घे, वर्कशॉप घे अथवा कुठल्या कॉलेजमध्ये जाऊन शिकव, असं तुला करावं लागेल आणि तुझं स्वप्न दूर म्हणजे होणार नाही पूर्ण. तर नेटाने प्रयत्न करू. तर तो म्हणला हो करायला तर पाहिजे, पण गोष्ट कुठे आहे आपल्यापाशी? तर म्हणलं हो खरंच आहे की आता गोष्ट काय सांगायची, कारण ज्या काही 2-4-5 गोष्टी वाटत होत्या त्या अगोदर सांगितल्या त्या शॉर्ट फिल्म्समध्ये. आता पूर्ण लांबीचा चित्रपट करण्यासारखी गोष्ट कुठून येणार? आणि मग ती गोष्ट अतिशय म्हणजे वरदान मिळावं एखादं तशी ती गोष्ट सापडली की सत्यदेव दुबे, पंडित सत्यदेव दुबे एक थोर नाट्यगुरू होते आणि ते पुण्यामध्येही त्यांचं शिबिर झालं त्या काळामध्ये. तर मी आणि उमेश आम्ही त्या शिबिराला गेलो होतो आणि तिथे एक मित्र होता आमचा, त्यांनी एके दिवशी दांडी मारली. आता दुबेंच्या शिबिराला दांडी मारणं म्हणजे काय असतं हे कदाचित कुणी अनुभवी असेल तर त्यांना ठाऊक असेल की फार वर्मस्त अपमान करायचे दुबे आणि त्या माणसाला म्हणजे जमीन गिळून टाकावी आत्ता तिनं असं वाटायचं. तर हा गडी बहादर तरीसुद्धा आला नाही. मग म्हणलं काय बुवा याचं धाडस? तर मग त्याला विचारलं की अरे कसं काय बुवा, हे काय झालं? तर तो म्हणला अरे ते ठीक आहे, काय दुबे बोलेल ते ऐकून घेऊ, पण तुला सांगतो काल इतकी मौज म्हणजे इतकी मजा आली, मी आयुष्यात असा दिवस अनुभवला नाही. म्हणलं काय एवढं काय केलं काय? तर म्हणजे काय नाही, बैल पकडला. बैल पकडला. आता शहरी परिप्रेक्षात वाढलेल्या माणसांना बैल वगैरे कुठं म्हणजे बैल ॲटॉल पकडायचा असतो का वगैरे अशापासूनच प्रश्न होतो. म्हणलं हे काय बैल पकडायचं? मग त्यांनी पूर्ण साध्यंत वृत्तांत सांगितला आणि तो म्हणला माझा भाऊ व्हेटरनरी डॉक्टर आहे, त्याला बोलवतात असं काय काय जिथे कुठे प्राणी असे काय म्हणूया बेकाबू होतात तिथे त्याला बोलवतात आणि मग तो त्यांना पूर्ण दरोबस्तानी घेऊन येतो. तर मी म्हणलं आम्हाला मग तो जातो का म्हणलं असं वारंवार? हो म्हणले जातोच तो. तर म्हणलं आमच्याशी ओळख करून घे ना जरा आमची. मग आम्ही त्याच्याशी ओळख करून घेतली. तो भन्नाट माणूस होता. तो आता अमेरिकेमध्ये लांडग्यांवरती संशोधन करतो आहे. अनिरुद्ध बेलसरे म्हणून, डॉक्टर अनिरुद्ध बेलसरे खूप मोठं संशोधन करतो आहे की जेणेकरून माणसांमध्ये ट्रान्समिट होणारे रोग कसे होतात वगैरे त्याबद्दलचं संशोधन. असो, तर तो भेटला आणि तो म्हणला तुम्हाला कुठून कळलं हे? तर म्हणलं असं असं तुझ्या भावाने सांगितलं. आणि त्याला इतका आनंद वाटला. म्हणला चालेल तुम्ही या माझ्याबरोबर. मग काय नाही, आम्ही कॅमेरा घेऊन त्याच्याबरोबर पुढच्या खेपेला त्याला फोन आला की आम्हाला सांग असं सांगून ठेवलं होतं. त्यांनी सांगितलं, आम्ही बैल पकडायला त्याच्याबरोबर. आणि जी काही धमाल आणि ती म्हणजे तो खरोखर आजही डोळ्यापुढे पट सगळा दिसतो. तर ते सगळं पाहिलं, टिपलं, ते शूट केलं, मग ते घरी आणून बघितलं, त्याचं मनन केलं आणि मग म्हटलं ही गोष्ट आहे आता आपण. आणि मग ती गोष्ट वळूची साकार झाली. तर त्याच्यातसुद्धा उमेश म्हणला अरे पण ते स्क्रीन प्ले इज अ डिफरंट थिंग, पटकथा म्हणजे वेगळं असतं. म्हणला तू तर एकांकिका आणि नाटक लिहितोस. मी म्हटलं मी लिहितो ना. तर तो म्हणला अरे नाही ते वेगळं असतं, तुला जमणार नाही. मी म्हटलं मी लिहून पाहतो, तुला आवडलं तर ठीक आहे, नाही आवडलं तर सोडून देऊ, दुसऱ्याकडनं लिहून घेऊ. बरं म्हणला. आणि मग ते मी लिहिलं आणि ते काही नाही, ते त्याला आवडलंच. पुढे त्याचा चित्रपटही झाला. तर त्या संहितेवर आम्हाला इतका विश्वास होता की आम्ही ज्याला त्याला म्हणजे जे थोर नट दिलीप काका असतील, दिलीप प्रभावळकर, मोहन आगाशे, ज्योती सुभाष किंवा अतुल कुलकर्णी, अशा सगळ्यांना आम्ही फोन करून एक कधी न केलेली भूमिका तुमच्या वाट्याला येणार आहे असं अगदी मोठ्या तोंडाने त्यांना सांगून. आणि तोपर्यंत गिरणी आणि दर्शनची एक पुण्याई गाठीशी होती आणि
ह्या सगळ्या मंडळींना, कारण सुमित्रा भावेंकडे आम्ही असायचो त्यामुळे ह्या मंडळींची कधीतरी तोंड ओळख वगैरे झालेली होती. तर त्यांना ते माहिती होतं की अरे ही मुलं काहीतरी धडपड करतायत बरं का. मग स्क्रिप्ट प्रत्येकाला वाचून दाखवलं आणि त्या स्क्रिप्टच्या जोरावर सगळ्यांनी होकार दिला. कारण पैसे तर इतके कवड्या दिले होते आम्ही. तर म्हणजे मला अजूनही अतुल कुलकर्णीला मी मारलेला डायलॉग आठवतो. आम्ही त्याच्या घरी बसलो होतो आणि त्याचा व्यवस्थापक पण होता आणि त्यांनी भरपूर गलेलठ्ठ एक रेम्युनरेशन, एक फीस सांगितली. बाबा एवढे पैसे मी घेतो आणि म्हणजे हिंदीत तर काय घेतो ते विचारूच नका, मराठीमध्ये मी एवढे घेतो, एवढे तरी तुम्हाला द्यायला हवे कारण माझा खर्चच अमुक आहे एवढे. तर मी त्याला म्हणलं की अतुल, आम्ही तुला काही एवढे पैसे देऊ शकणार नाही, आम्ही तुला हे एवढेसे पैसे देतो पण तुला आयुष्यभराचे मित्र मिळतील. आता तोवर तो पोचलेला होता म्हणजे त्याला काय असे अजून 2 ॲडिशनल मित्र नसते मिळाले तरी चाललं असतं. आयुष्याला अर्थ जो मिळायचा तो मिळणारच होता. पण म्हणजे इतका भाबडेपणा पण होता, खुळेपणा पण होता आणि एक प्रचंड इच्छाशक्ती पण होती. असं त्याचं एक अत्यंत वेगळंच असं मिश्रण होतं. आणि त्याच्या जीवावर मग आम्ही चित्रपट करायला सुरुवात केली. म्हणजे चित्रपटाची आखणी मांडणी करायला सुरुवात केली पण पैसेच नव्हते. मी सांगू का गोष्ट पूर्ण? तर ते पैसेच नव्हते. तर पैसे आणायचे कुठून? मग आम्ही एक 70-75 निर्मात्यांना भेटलो, बरेच लोक, आणि ते वेगवेगळ्या कारणांनी त्यांनी म्हणजे नकार दिला. खूप गमतीशीर अनुभव पण आले त्याच्यामध्ये. स्मिताताई तळवळकर त्यांना भेटलो तर त्यांनी ते ऐकलं आणि ते म्हणल्या की तुम्ही खूप दोघंही गुणी मुलं आहात रे म्हणे, तुम्ही कुठून हा हातबट्ट्याचा विचार आला चित्रपट करायचा, हे असलं काही करू नका रे म्हणे. मी म्हणलं नाही करायचं आहे स्मिताताई, काही करून हे करायचंच आहे. बरं म्हणे. म्हणून आम्हाला त्यांनी एक काय म्हणूया एक वानवळा किंवा काय शुभचिन्ह म्हणून एक कॉस्ट्युमची पेटी त्यांच्याकडची युनिटची आम्हाला भेट म्हणून दिली की हे तुम्हाला ठेवा, सुरुवात तुमची होईल. आणि तो आशीर्वाद त्यांचा खरोखर लाभला. आणि मग करत मग ते पैसेच मिळेनात म्हणून आम्ही ते स्क्रिप्ट पाठवलं रॉटरडॅम फिल्म फेस्टिवलला. त्यांच्याकडे एक फिल्मचा फंड असतो, नवीन पहिली फिल्म बनवणाऱ्या लोकांना ते पैसे देतात. मग ते स्क्रिप्ट सिलेक्ट झालं आणि त्यांनी 13 लाख रुपये द्यायचं कबूल केलं. पण ते 13 लाख रुपये शूटिंग झाल्यानंतर पोस्ट प्रोडक्शनसाठी मिळणार होते. त्यामुळे शूटिंग करेपर्यंत ते 13 लाख तिकडेच राहणार. तर आता शूटिंग करायचं तर कसं करायचं? मग मुंबईत एक काळबादेवी स्ट्रीटवरती एक 2x2 ब्लाऊज पीसचे व्यापारी होते. तर त्यांना कसं तरी हसते परस्ते ओळख काढली आणि त्यांच्यापाशी जाऊन आम्ही बसायचो, मी आणि उमेश. काळबादेवी स्ट्रीटला अत्यंत असं 10x10चं ऑफिस, ते तिथे प्रचंड वेगळेच व्यवहार चाललेले असायचे. ते चिठ्ठ्या देऊन लोक नोटांची पुट्टल असे घेऊन जायचे वगैरे काय ते वेगळं चाललेलं असायचं. धान्याचे वास, ट्रक येत आहेत, ट्रॅफिक जॅम, असं सगळं. आणि आम्ही दिवसचे दिवस तिथे बसलेले आणि आम्ही त्यांना सांगायचो की कसं महत्त्वाचं आहे चित्रपट करणं. तर ते गणपतभाई कोठारी अतिशय सद्गृहस्थ. तर ते म्हणलं मी पैसे देतो बुवा तुम्हाला, पण व्याज कितना होगा? तर म्हटलं व्याज कुठलं काय, हे मुद्दलच येणार आहे का नाही माहीत नाही, आता व्याज कुठलं आणता? नाही म्हटलं गिरीशजी एक लक्षात ठेवा, एक वेळ मुद्दल आलं नाही तरी चालेल पण धंद्यामध्ये व्याज आलं पाहिजे म्हणले. आता काय करायचं? आणि आम्ही तोवर आमच्या नातेवाईकांना सगळ्यांकडनं पैसे जमा केले होते. त्यांना काही व्याज म्हटलं नव्हतं आम्ही. त्यांना आम्ही आपलं असेच मागितले होते की परत देऊ. मग म्हणलं बरं आता काही इलाजच नाही. मग त्यांना म्हटलं तुमचं व्याज किती? तर म्हणले 12%. तर 12% व्याजाने त्यांनी निम्मे म्हणजे 35 लाख रुपये दिले. उरलेले 35 आम्ही उभे करायची अशी जबाबदारी होती. त्यातले 13 लाख 35 मधले मिळाले होते, त्यामुळे 22 लाख वरचे हे गोळा केले नातेवाईकांकडनं. मग त्यांना 12% म्हणल्यावर ह्यांनाही 12% मागत नसताना कबूल करावे लागले. आणि असं सगळं करून तो गाडा सुरू झाला. काही अनुभव नाही, 7 पिढ्यात आमच्या दोघांच्या कोणी सिनेमा केलेला नाही आणि आम्ही चित्रपट करायला म्हणून निघालो. मग एकदा असा विचार आला की हे सगळं केलंय खरं उभं एवढं, ते सगळं फिसकटलं तर काय? मग मला आठवते अजून रात्रीची वेळ होती, खूप उत्तर राहतं. तर उमेश म्हणला काही नाही, मग आपल्याला अटक होईल 420 खाली. हो म्हणलं ती तर होईल, बरोबर आहे. मी म्हणलं मग असं करू, आपण जेलमध्ये पुढचं स्क्रिप्ट लिहू.
म्हणजे आमचा दुसरा प्लॅन काय होता, म्हणजे प्लॅन बी ज्याला आजकालच्या भाषेत म्हणतात तसा, तर तो प्लॅन म्हणजे आमचा असा होता की बाबा तिथे बसून, कारण काही इलाजच नाही, पैसे कुठून येणार परत अशा अवस्थेमध्ये आणि इतकी रिस्क घेऊन. आता त्याचा विचार केला असता भय वाटतं किंवा असं वाटतं की अरे बापरे कसं काय झालं, पण ते झालं. तेव्हा ती एक नशा होती म्हणा किंवा तो कैफ होता आणि एकच तारा समोर आणि पायतळी, तसं अंगार, तशा पद्धतीचं होतं ते की चित्रपट बनवायचा बास, बाकी काय नाही. आणि अर्थात आमच्या दोघांच्याही घरच्यांनी अतोनात साथ दिली. अतोनात म्हणजे खूप त्रास सहन करावा लागला त्यांना. त्रास म्हणजे असा वेगळाच, म्हणजे कुठल्या नटीसाठी म्हणून, कुठल्या पात्रासाठी म्हणून साडीच नाही आहे तर मग ती साडी परस्पर उचलून घेऊन गेलो कोणाची, असं. म्हणजे घरातल्या वस्तूच, माझ्या सासूरवाडीच्या घरातल्या कित्येक वस्तू त्या सेटवर कधी गेल्या आणि त्या परत आल्याच नाही वगैरे, असे खूप फटके त्यांना बिचाऱ्यांना सहन करावे लागले. असो, पण आमचे कलाकार, आमचे सगळे सहकारी मित्र, म्हणजे काही लोक तर चित्रपटाशी कुठल्याच अर्थानं काही देणं घेणं नसणारी मित्रमंडळी आली होती, त्यांनी अपार मदत केली आणि मग त्यातनं तो बळू तयार झाला आणि तो सुदैवानं सुभाष घईंनी विकत घेतला आणि मग तो रॉटरडॅम फिल्म फेस्टिवलमध्ये त्याचा प्रीमियर झाला. मग ते सुरू झालं आणि त्याला खूप यश मिळालं. अशी ती एक गोष्ट साकार झाली. कहाणी पण चित्रपटासारखीच एकदम वेगळी आणि रंजक आहे. वळू बघतानाच त्याच्यातला असा फ्रेशनेस, नवेपणा जाणवतो. कारण साधारण आपण बघितलं तर 2000पर्यंतचा व्यावसायिक मराठी चित्रपट ह्याचे खूप एकाच ठराविक साच्यातले किंवा थोडंसं लोकांच्या मनोरंजनाच्या कल्पनांना गृहीत धरलेले असे होते. पण त्यातनं एकदम हा वेगळा चित्रपट आला. त्याच्या आधी पण छोटे छोटे तुम्ही अर्थातच ज्या सुमित्रा ताईंच्या प्रभावाने इथे आलात ते तर चित्रपट होतेच. तुम्ही मगाशी म्हणालात की अतुल कुलकर्णींना की आयुष्यभराचे मित्र तुम्हाला मिळतील, तर तुम्ही देखील अनेक वर्ष ह्या क्षेत्रात आहात. तर अशी काही माणसं नक्कीच असतील की तुम्ही या क्षेत्रात यायच्या आधी तुमच्या डोळ्यासमोर ते आदर्श म्हणून होते, एक आदरणीय. भवतालातली लोक मात्र खूप त्याबद्दलची सहानुभूती मला देत होती की माझ्या कथेमध्ये ते कॅरेक्टर नाही म्हणून अगदी सगळ्या आयाबाया माझं उगाचच सहानुभूतीनं कोडकौतुक करत असत. तर मला ते नको वाटायचं लहानपणी. पण त्याचं मिसिंग एक पार्ट ज्याला म्हणूया असं, ती एक तो दुवा ते ज्योती मावशींनी भरून काढला असं म्हणायला हरकत नाही. आणि तिच्याशी दोस्ती झाली खूप, म्हणजे तिच्या निमित्ताने गोपू देशपांडेंशी त्यांचा सहवास घडला. त्याबरोबर मोहन आगाशे हे आमचे गाईड, फिलॉसॉफर मित्र सगळेच आहेत अगदी पहिल्या सिनेमापासून. त्यांच्यामुळेच काही सिनेमे घडून आले. सतीश आळेकर आहेत, चंद्रकांत काळे, माधुरी पुरंदरे, ही जी आमची पुण्यातली सगळी गुरुजन मंडळी आहेत, तर त्यांनी फार दिलं. दिलीप प्रभाळकर, तर दिलीप काकांसारखा ह्युमर नाहीच आहे, म्हणजे एकमेवा द्वितीय माणूस. आणि जी दृष्टी आहे, ज्या पद्धतीने ते व्यंग पाहतात गोष्टींमधलं आणि तरीही सुखकारक पद्धतीने मांडतात, तर हे सगळं जवळून पाहता आलं, त्यांच्याशी गप्पा मारता आल्या त्याबद्दल. आणि ते मैत्र आयुष्यभराचं तुम्ही म्हणालात तसं टिकून राहिलेलं आहे. आणि खूप काय म्हणजे अजूनही त्यांच्याकडनं मिळतंच आहे, म्हणजे अशी अवस्था आहे. तुमच्या अनेक चित्रपटांमधले तुमचं मला तेही विचारायचं होतं की तुम्ही जेव्हा एखाद्या चित्रपटाची कथा लिहिता तेव्हा तुमचं पात्र तुम्ही ठरवून त्याप्रमाणे त्याला आकार देता का? नाही, खरं तर म्हणजे संहिता लिहून झाल्यानंतर माझ्या मनात धाकधूक असते की आता ह्याच्यामध्ये उमेश मला कास्ट करणार आहे का नाही. ही खरी गोष्ट आहे, म्हणजे लोकांना विश्वास बसत नाही. पण तो माझा थोडासा अहंकार पण आहे की मी नाही मागणार, तुला जर वाटलं, माझी योग्यता वाटली तर रोल दे वगैरे, अशा अर्थाची सुरुवात तिथून झाली होती. नंतर मग ओघाओघात असं व्हायला लागलं की मला ह्याच्यात पण जीव अडकतोय, त्याच्यात पण जीव अडकतोय, आपण हे करावं का ते करावं, ते करावं का ते करावं, असं व्हायला लागलं. आणि याबाबत अंतिम निर्णय उमेशचा असतो, कारण तो दिग्दर्शक आहे, तर तो ठरवतो की कोणती भूमिका काय कोणी करावी. तर म्हणजे उदाहरणार्थ देऊळमध्ये मला वेगळी भूमिका करायची वाटत होती, पण तो म्हणला की तू ही करायची आहेस.
किंवा हायवेमध्ये मला वेगळी भूमिका करायची होती, तो म्हणला तू ही करायची आहे. असं तर या अर्थाने तो ते डिक्टेट करतो आणि तो त्याचाच प्रेरोगेटिव्ह किंवा त्याचा अधिकार आहे, त्यामुळे मी काही त्याच्यामध्ये फार पडत नाही. पण कथा लिहिताना किंवा पटकथा लिहिताना त्या कथेचा विस्तार करताना असं काही नसतं की आपण कुठे आहोत, असं अजिबात नसतं. कारण ती सगळीच माणसं अनोळखी असतात. ती सगळी माणसं पूर्ण उभी राहिल्यानंतर ह्यातल्या कुठल्या काय म्हणूया स्पिरिटच म्हणता येईल, त्या स्पिरिटमध्ये आपली ही कुडी आपल्याला ठेवता येईल असा विचार केला जाऊन मग ते चॅलेंज किंवा ते आव्हान स्वीकारणं असं काम घडतं. पण तो दिग्दर्शकाचा अधिकार असतो, त्यामुळे ते नंतरच ती प्रक्रिया घडते. तुमच्या बऱ्याचशा चित्रपटांमधलं वातावरण हे खेड्यातलं दिसतं, तर त्याच्यासाठी म्हणजे तुमचं आयुष्य सगळं शहरात गेलं, पण ते बघताना असं कुठेच वाटत नाही. म्हणजे देऊळ किंवा विहीरमध्ये सुद्धा ती जुनी घरं किंवा पुढचे गाभरीचा पाऊस हे जे सिनेमे आले, तर त्यातलं ते कॅरेक्टरायझेशन हे एवढं छान पकडता कसं तुम्ही? काय म्हणजे मी कसब्यात वाढलो पुण्याच्या, आणि कसबा पेठ म्हणजे 80च्या दशकात वगैरे, म्हणजे किंबहुना 79पर्यंत कसब्यात होतो. तर ती जी काही 4-5च वर्ष मिळाली, तर कारण आमचं घर पडलं त्यामुळे आम्हाला खूप लांब धनकवडीला जायला लागलं. पण त्या 3-4 वर्षामध्येच अगदी लहानपणी खूप इतकी भन्नाट कॅरेक्टर होती. एक तर सगळ्यात चांगली गोष्ट अशी होती की एक छान सगळं सर्वदूर दारिद्र्य होतं. ते चांगलं होतं, गरीब होती माणसं, आणि त्यामुळे सहजगत्या एकाच्या घरातनं दुसरीकडे काहीतरी गोष्ट जात होती, माणसं जात होती, अक्षरशः दुःख जात होती, ती लोक वाहत होती. असं सगळं एकोप्यांचं जगणं होतं. आणि त्याच्यामध्ये न्यूनत्व किंवा व्यंग याचा उपहास किंवा उपमर्द केला जात नव्हता. म्हणजे मला अगदी आठवतं, परवाच आम्ही बोलत होतो की पुण्यात पूर्वी किती वेडे दिसायचे ना लोक, म्हणजे चक्क वेडे असायचे. म्हणजे वेडे म्हणजे मानसिकदृष्ट्या काहीतरी आजार असलेले, पण त्याचा सगळी आळी देखभाल करायची. कुणी कुठेही जाऊन तिथं खायला त्याला मुभा असायची. त्याचं काय दुखलं खुपलं म्हणा, किंवा मध्ये रस्त्यात आला पडला कुठे, तर त्याला उचलून त्याला काहीतरी फुंकर घालणं वगैरे वगैरे ह्या गोष्टी झालेल्या मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. तो जो एक समाजाचा म्हणून एक इनोसन्स होता, एक भाबडेपणा होता, तो आम्ही फार वेगाने पैशाबरोबर घालवला असं माझं मत आहे. आणि माझं मन मात्र तिथेच अडकून राहतं. आता ते तसा परिप्रेक्ष्य कुठे राहिला, शहरात तर उरलाच नाही. कारण शहरातले आम्ही शक्य तेवढी झाडं कापली आणि इमारती बांधल्या. तर जेवढा निसर्ग तुमच्या सन्निध असेल तेवढं माणूस पण तुमच्यामध्ये असतं, असं माझं एक आकलन आहे. आता असा निसर्ग मग उरला कुठे, तर ग्रामीण भागात. त्यातली त्यात ग्रामीण भागात निसर्ग आहे, आणि त्यामुळे माणसाचं माणूसपण जर असलंच शक्य तर ते त्या परिप्रेक्षात आहे. म्हणून माझ्या गोष्टी या ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या असतात. त्या ग्रामीण त्या अर्थानं नसतात, म्हणजे विषयाच्या दृष्टीने ते युनिव्हर्सल असतात. म्हणजे युनिव्हर्सल म्हणजे सहजपणाने बोलायचं झालं तर बळूमधनं स्वातंत्र्य म्हणजे काय ह्या प्रश्नाचा वेध घ्यायचा प्रयत्न केला होता. की आम्ही स्वतंत्र म्हणून जगू पाहतो. माणसाला खूप एक अशी आंतरिक इच्छा असते की मी स्वतंत्र, मला कोणी काही विचारू नका वगैरे. पण समाज जीवन म्हणून एक जीवन जे जगताना असं शक्य होत नाही, आणि तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य त्याला दावणी म्हणजे बांधावंच लागतं, त्याला दावं घालावंच लागतं. तर हा जो संदेश होता तर तो म्हणजे, आणि ही स्वतःची समजूत पटवणं, म्हणजे आम्हाला तेव्हा खूप स्वतंत्र राहायची एक नशा होती की कोणी प्रश्न विचारले आम्हाला वाटेल ते आम्ही करू वगैरे, अशा अर्थाचं ते वय होतं. तेव्हाच त्या स्वातंत्र्य म्हणजे काय या संकल्पनेचा वेध घेण्याचा चित्रपटातनं प्रयत्न केला, आणि त्यामुळे आम्हाला अर्थ लावण्याचा प्रयत्न तो होता. चित्रपट त्यासाठी असावेत असं आमचं मत होतं. तुम्ही अगदी राईटफुली म्हणालात की त्या काळी जो चित्रपट समोर येत होता, मराठी चित्रपट, तो बिलकुलच आवडत नव्हता. आणि मग असं होतं की तुम्हाला जर ते आवडत नाही आणि ते बदलायचं आहे तर तुम्हालाच बदलावं लागेल. तुम्ही करून दाखवलं तरच ते होईल. उगाच नुसतं घरी बसून बाजी करण्यामध्ये काही अर्थ नाही. म्हणून पुढे होऊन ते केलं होतं. आणि दुसरं की अशा संकल्पना, असे जे प्रश्न आहेत, म्हणजे पुढचा जो सिनेमा होता तो विहीर, त्याच्यामध्ये मृत्यू म्हणजे काय याचा एक वेध घेण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे आमची तत्त्वज्ञानं आहेत, उपनिषदांपासून सगळीकडे आमच्या खूपच ज्ञान एकत्रित करून ठेवून दिलेलं आहे आमच्यासाठी. पण ते प्रत्ययाला येत नाही, ते प्रचिती येत नाही त्या ज्ञानाची, ते अनुभवातनं गेल्याशिवाय होत नाही. आणि म्हणून म्हणून त्या विहीरचा घाट घातला आणि ते जगू पाहिलं, पुन्हा एकदा रचना त्याची करू.
तसंच देऊळमध्ये की श्रद्धा म्हणजे काय, नेमकं काय असतं श्रद्धा म्हणजे, आणि श्रद्धा आणि बाजार या दोघांचं नातं काय आहे. म्हणजे बदलती अर्थव्यवस्था 90-92ला आली आणि सगळंच मुक्त झालं आणि त्याच्यानंतर जे जे ते म्हणजे जो तो माणूस जे ते बाजारामध्ये विकायला आणू लागला आणि ते आणत असताना श्रद्धा पण विक्रीला काढली, नाती विक्रीला काढली. अशा अर्थाचं ते थोडंसं सामाजिक वास्तव त्या काळचं होतं. अजून बदतर आहे. पण त्याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला होता की हे नक्की काय जगतो आहोत आणि हा समाज नेमका आमचा कुठे चालला आहे याचा प्रश्न घेऊन हाताशी देऊळ नावाची म्हणजे तो चित्रपट तयार केला. तर असं ते गणित आहे. म्हणजे संकल्पना एक डोक्याशी असलेली, तिचा धांडोळा घ्यायचा, त्याचा अर्थ लावायचा आणि पुढे जायचं, असा प्रवास करत आलो. पण त्या कॅरेक्टरचा अभ्यास करण्यासाठी काय केलं? म्हणजे तुमचं देऊळमधला बघितला किंवा गाभरीचा पाऊस हा एक तुम्ही कदाचित बघितला नसेल तर काही तुमचे असे सिनेमे आहेत की ज्याच्यात समाजातलं वास्तव किंवा जे प्रश्न आहेत त्यांना हात घालण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातला एक महत्त्वाचा गाभरीचा पाऊस हा सिनेमा आहे ज्याच्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरचं आहे सगळं वातावरण. आणि असं म्हणतात की चित्रपट तुम्हाला खूप 3 तासात शिकवून जातो. जे तुम्ही अनेक लेखांमधनं पुस्तकांमधनं ते वास्तव तुम्हाला भिडलं नसेल ते तुम्हाला त्या एवढ्याशा चित्रपटातून जाणवतं. आणि त्याच्यात अभिनयासाठी सुद्धा तुम्ही विशेषच मेहनत केली असणार, तेही त्यासाठी मला ते ऐकायला आवडेल. आणि दुसरा एक महत्त्वाचा सिनेमा जाऊन द्या ना बाळासाहेब, म्हणजे माझ्या बाबतीतही थोडंसं असं झालं की त्यातली ती इतकी धमाल गाणी आणि भाऊ कदम होते त्यामुळे माझी अशी समजूत झाली की हा एक विनोदी मस्त सिनेमा आहे. पण ह्या मुलाखतीच्या निमित्ताने जेव्हा तो बघितला तेव्हा त्याच्यातला मला प्रश्न खूपच वेगळा वाटला आणि असं वाटलं की ह्या दृष्टीने आम्ही कधी विचारच नाही केला. तर ती संकल्पना पण तुमच्याकडनंच ऐकायला आवडेल. हो. तर पहिल्यांदा म्हणजे ग्रामीण माणसं कशी उभी करा, म्हणजे आवडत आहेत तर खरं, त्यांची बोली लहेजा फार सहजगत्या बोलतात, सुबक बोलतात आणि त्यांची शब्दकळा पण फार मातीतली वाटते. म्हणजे ती अशी थोडीशी विस्कटलेली, दुर्कटलेली, त्याला थोडासा चिखल लागला आहे कुठे, अशा पद्धतीचं गबाळं ध्यान असतं त्या शब्दकळेचं. पण गोडवा फार अप्रतिम असतो. तर आणि विविध रंगी माणसं दिसतात. त्या अर्थानं शहर माणसाला एकेका छापाचं बनवत जातं, म्हणजे पॅटर्नाइज करतं असंही एक वाटायचं. तर जिथे जमेल तिथे माणूस टिपायचा. मग सुरुवातीची नोकरी साखर कारखान्यांचं सर्व्हिसिंग अशी होती आणि ती फार धमाल नोकरी होती. तर त्यांनी खूप दूर दरात साखर कारखान्यांवर जावं लागायचं. तर मला ते एवढ्यासाठी आवडायचं की खूप प्रवास घडतो, खेड्यापाड्यात प्रवास घडतो. का साखर कारखाने म्हणजे कुठेतरी आडबाजूला, तर तिथे जायचं, एकट्याने जायचं आणि बराच वेळ ते बघत बसायचं, समजून घ्यायचं. माणसं वेगवेगळी, ऊस तोडणी मजूर, कामगार, कारखान्यातले कामगार, आजूबाजूचे शेतकरी, ट्रॅक्टर चालक, बैलगाडीवाले, नाना तऱ्हेची माणसं आणि त्या सगळ्या विश्वाचा एक धांडोळा घेत बसायचं. त्यांच्याशी गप्पा मारायच्या, ती बोली आपल्या जिभेवर चढवायचा प्रयत्न करायचा, हा विरंगुळा त्या नोकरीमध्ये. नंतर दर उन्हाळी सुट्टीमध्ये आजोळ आंबेजोगाईला मराठवाड्यामध्ये, तर तिथे दर उन्हाळ्या सुट्टीमध्ये जाणं व्हायचं. आणि मोठं मातूल घराणं खूप मोठं, म्हणजे 5 मावशा, 5 मामा असे सगळे लोक, त्यामुळे सगळी ती त्यांची मुलं बिलं असं तर मोठं घर आणि असं सगळं होतं. तर तिथे खूप मौज मजा असायची. शेतकरी यायचे, ते म्हणजे बाजारात जाऊन ते आमचे आजोबा एक एक बाजार करायचे. तर ते ह्या सगळ्या अनुभवांमधनं ते कुठंतरी संचित तयार होत राहिलं. त्यातनं मग गोष्टी सापडल्या आणि त्यातनं मग मी काही कॅरेक्टर्स उभी करण्याचा प्रयत्न केला. पण गाभरीचं पाऊसच्या वेळेस मात्र पूर्ण म्हणजे दांडी गुल झाली की मी पूर्ण शहरामध्ये वाढलेला माणूस, त्या अर्थानं शेती बिती काही केलेलं नाही, माझं स्वतःचं शेत असूनसुद्धा तिथे कधी वर्षानुवर्ष केलेलं नाही. अशी अवस्था असताना एकदम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची भूमिका करणार कशी आणि काय म्हणून करणार, म्हणजे असं काय, म्हणजे मी कधी अभिनयाचं प्रशिक्षण घेतलेलं नाही, काही नाही. तर म्हणजे मला अजिबात समजत नव्हतं. मी खूप संताप करत होतो, अत्यंत त्रासदायक असा मोडून पडायच्या अवस्थेत होतो. आणि असं करून त्यात अमरावतीच्या जवळ जळू नावाचं गाव आहे, तिथे गेलो आम्ही, तिथे शूट करायचं होतं. तिथे गेल्यानंतर असं कळलं की प्रत्येक घरामधल्या एका तरी माणसानं आत्महत्या केलेली, प्रत्येक घरामधल्या. आणि ते इतकं दाहक होतं की अरे देवा, बापरे. म्हणजे आमच्या शूटिंगचं जेवण यायचं दुपारी
तर म्हणजे मला अजूनही काटा येतो अंगावर सांगताना. तर ते सगळं गाव तिथं काही अंतरावर ते जेवणाची टेबलं लागायची, तर त्याच्या अंतरावर येऊन शांतपणाने उभं असायचं. ते न जाणू तुम्ही जर काही दिलं तर बरं होईल बुवा असं. आणि म्हणून आम्ही मग नंतर त्यांच्यासाठी म्हणून वेगळं खाणंच मागवायला लागलो वगैरे वगैरे. पण सांगायचं काय म्हणजे इतकी विचित्र अवस्था. आणि काय करायचं, हा शेतकरी कसा शोधायचा, उभं करायचा, असा मोठा प्रश्न होता. तर आमच्या सेटच्या संदर्भात काम करायला मदत करायला म्हणून एक स्थानिक दादा येत होते आणि जरा थोडेसे स्वभावानं मिश्किल होते, बरे होते, बोलके होते, नाही तर कोणी बोलायचंच नाही तिथे. मग त्यांच्याशी मी दोस्ती केली आणि त्यांना म्हणलं येऊ तुमच्याकडे राहायला. तर म्हणले या की. म्हणले काय त्याला काय या. मग मी त्यांच्याबरोबरच पूर्ण वेळ घालवायचा. मग त्यांना त्यांच्या मोठ्या भावानी आत्महत्या केली. त्यांच्याशी पूर्ण वेळ त्यांच्याबरोबर शेतात गेले, शेतात गुरामागं गेले, गुरामागं सारखं त्यांच्याबरोबर. इवन म्हणजे फक्त रात्री अगदी झोपायची निजायची वेळ झाली की आपलं गाडीत बसून त्या हॉटेलला जायचं, अन्यथा पूर्ण वेळ तिथेच, कारण त्यांची प्रायव्हसी हे नको म्हणून. सांगायचं कारण म्हणजे त्या माणसाने मला इतकं ज्ञान दिलं. मी त्यांना म्हटलं का हो, तुम्हाला काय वाटतं का म्हणजे का आत्महत्या करत असतील लोक. तर ते तो माणूस फार म्हणला होता, मस्त म्हणला होता की तिनं जर माया आटवली तर त्यानं काय करायचं जगून. तिनं म्हणजे जमिनीनं, ते जमिनीनंच माया आटवली म्हणजे माय आपली तिनं माया आटवली तर मग काय करायचं जगून म्हणजे. त्यामुळे दमत्यात आणि ती दमून गेली म्हणजे दमून जातो माणूस. म्हणजे त्याचा शेवटचा हार्टब्रेक येतो की आता हे करून पाहिलं, ते करून पाहिलं, ते करून, म्हणजे सरकार काही करत नाही, समाज काही मदत करत नाही, घरदार काही उपयोगाला येत नाही. ती राहता राहिली जमीन, तिच्याशी माझं एक ती आतड्याचं नातं आहे, ते मी जोडून ठेवलेलं आहे. आणि ती मला काहीतरी देईल बक्षीस या सगळ्या कष्टाचं, असं एक त्याची एक दुर्दम्य इच्छा असते. आणि त्याच्यातही जेव्हा अपयश येतं तेव्हा तो दमतो एका टप्प्यावरती, असं त्यांचं विश्लेषण होतं. आणि मला असं वाटतं ते मला खूप अंतर्मुख करून गेलं आणि ती अंतर्मुखता उपयोगी पडली तो माणूस उभा करताना. आणि तो चित्रपटही खूप म्हणजे परदेशी विद्यापीठांमधून वगैरे दाखवला गेला. आणि खरोखरच विनोदाच्या अंगानं जाणारा आणि तरीसुद्धा शेतकरी आत्महत्येसारखं दाहक वास्तव मांडणारा चित्रपट. तो एक मैलाचा दगड आहे मराठीतला असं मला वाटतं. त्या चित्रपटकर्त्यासाठी म्हणजे दिग्दर्शकासाठी, लेखक दिग्दर्शक सतीश मनवर म्हणून आमचं होतं बाळासाहेब. आणि जाऊन द्या ना बाळासाहेबचं असं होतं की मी ही तुमच्यासारखाच अशी ती बिभत्स होर्डिंग्स पाहायचो सगळ्या शहरांमध्ये किंवा कुठल्या गावाच्या वेशीवरच असतात ना, की या गावात हे गुंड आहेत असं आपल्याला कळावं म्हणून ते बॅनर लावलेले असतात मोठमोठे. मग पक्षाची चिन्ह वगैरे, मग खाली शुभेच्छुक असतात सगळे, तुम्ही पाहिले असतील. तर मला असं वाटायचं की कोण माणसं आहेत, यांना काही अक्कल नावाचा विषय नाही आहे का, की कोण आहे ती. आणि असं रागाची प्रतिक्रिया पहिल्यांदा यायची. मग पुन्हा असं वाटायचं की अरे का, म्हणून त्यांचा मार्ग आहे, त्यांना ती सत्तेपर्यंत जाणारा मार्ग वाटतो तो. म्हणजे आजकाल तर असंच झालेलं आहे की बॅनर लावा आणि सत्तेकडे जा. त्यामुळे आपली ओळख समाजाला कशी करून द्यायची, तर पटकन एक बॅनर लावायचा, आपल्याच बगल बच्चांना खाली शुभेच्छुक म्हणून नावं छापायला लावायची. ते झालं, एवढं मोठं ते थोबाड दिसलं की आम्ही सगळे ओ अरे हे पुढारी दिसतो बरं का, अशा अर्थानं पुढारी लोक होत आहेत. तर म्हणलं ह्या पोरांशी बोललं पाहिजे, ही सगळी आपलीच पोरं आहेत, म्हणजे आपलीच म्हणजे नसेल मराठीच माणसं आहेत, तर बोललं पाहिजे, यांच्याशी संवाद कधी व्हायचा. आणि तुम्ही आपलं छान तुपकट मराठी बोलत पुण्यामध्ये राहणार आणि पण तो चुकीचा काढणार, पण त्यांना कशाचाच गंध नाही भाषेचा ना व्याकरणाचा. तर ही दरी कोण मिटवणार बरं. तुमची शिक्षण व्यवस्था हे काही करतच नाही आहे. शिक्षण व्यवस्था माणसापासून माणसाला उलटं दूरच नेते, एकटं बनवते असं माझं आकलन. मग माणसानं संवादी व्हावं, माणसानं माणूस जोडावा, तर हे काही घडत नाही. मग चित्रपटानं तरी ते करावं. मग म्हणलं ह्या लोकांशी कसा संवाद करता येईल, अशी एक क्वेस्ट होती, म्हणजे असा एक प्रश्न होता डोक्यात. म्हणून ती संहिता लिहिली गेली, जाऊन द्या ना बाळासाहेब, की असा एखादा पुढारी जो पिढीच्या सत्ता भोगतोय त्याच्या पुढच्या पिढीला कधीतरी जागं करावं का, सांगावं का की अरे बाबा पास झाले, हे तुझ्या बापानं केलेलेच सगळे प्रयोग तू पुन्हा करत बसू नको, तू नवं राजकारण कर, डेफिनेटली राजकारण कर, सत्ताकारण पण कर, सत्तेत जा, काही हरकत नाही, पण वेगळी मूल्य घेऊन जा, काहीतरी मूल्य घेऊन जा, असं त्याच्याशी बोलू का नाही दोस्ती खात्यात, अशी ती क्वेस्ट होती. आणि त्यातनं ती संहिता तयार झाली. आणि मग तिला बघायला खूप लोक आली आहेत,
दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्यासाठी म्हणून सिनेमा, म्हणजे ज्यांच्याशी संवाद करायचा आहे ती मंडळी त्यांना कळेल अशा भाषेत ते असावं, म्हणून ते सगळा तो विनोदाचा बाज, म्हणून ते त्यांच्या भाषेतलं सगळं ते उच्छृंखल वागणं आणि नंतर त्याला ठाव देत हळूहळू त्या माणसाला वाट दिसू दे इथपर्यंत त्या प्रार्थनेपर्यंत आणणं, असा तो कॅरेक्टरचा तो प्रवास आहे आणि तो या भूमिकेतनं लिहिला गेला होता. वाट दिसू दे खरंच एक पसायदानासारखंच आहे ते, नाही का? कुठल्याही क्षेत्रातल्या माणसासाठी. ते उमेश कुलकर्णींनी लिहिलेलं गाणं आहे अरे आणि वा. अजय अतुल फारच अजयने त्यातली सगळीच गाणी सुंदर आहेत, छानच आहेत, पण हे गाणं तुमच्या मनाला आतपर्यंत झिरपणारं आहे सुरेख. अशा जेव्हा म्हणजे गाभरीच्या पाऊससारखे जेव्हा मनाला त्रास देणाऱ्या भूमिका, मला एक कुठेतरी असं वाचलं होतं की अखेरचा सवाल नावाचं जे नाटक होतं भक्ती बर्वे करायच्या आणि त्याच्यात एका तरुण व्याधीग्रस्त मुलीचं त्यांनी काम केलं होतं आणि प्रत्येक प्रयोगाला त्या खूप रडायच्या आणि खूप अशा बेचैन व्हायच्या. तर विजयाबाईंनी तिला सांगितलेलं की हे नटाला चांगलं नाही, नटाने अभिनय केला पाहिजे त्या कॅरेक्टरमध्ये शिरल्याचा, पण स्वतःच्या इतकं आतमध्ये लावून घेऊ नये की तुला त्रास होईल, त्याचा रडण्याचा सुद्धा अभिनय करत जा. तर तुम्हाला कधी असं वाटला का त्रास एखाद्या अशा भूमिकेच्या, विशेषतः शेतकऱ्याचं? हां, गाभरीचा पाऊस. नाही, भूमिकेचा नट म्हणून नाही त्रास झाला, माणूस म्हणून त्रास झाला. माणूस म्हणून ते समाज वास्तव मला पहिल्यांदा कळलं ना, तेव्हा असं लक्षात आलं की आम्ही किती आमच्याच कोशात जगतो आणि आम्हाला काहीच माहीत नसतं. म्हणजे परदुःखाबद्दल आम्ही इतके अनभिज्ञ आहोत की ज्याचं नाव ते, आम्हाला आमचंच दुःख आयुष्यभर पुरतं. तर हे ह्या जाणीवा होत राहिल्या वेगवेगळ्या वेळेस सिनेमा करताना आणि मग त्याच्यातनं जे काही सामाजिक कामामध्ये मी काही चपडप केली तर ते त्यातनं झालं की काहीतरी उतराई व्हायला पाहिजे. इथंच राहतो आहोत तर काहीतरी त्याच्याबद्दल ठेवलं पाहिजे. आणि अगदी रस्त्यावर चालणारा माणूस, कारण मी रस्त्यावरच चालत होतो, तर तो माझा सहोदरच असल्यासारखा आहे. तर ही भावना जागृत करण्याच्या कामी हे असे त्रास उपयोगाला आले की ते त्रास होतात, अगदीच झाले. म्हणजे त्या जळू गावातलं ते जे काय वास्तव्य होतं ते इतकं कठीण होतं की ज्याचं नाव ते. पण सांगायचं कारण म्हणजे त्यांनी ही जाग आली. अभिनेता म्हणून काही त्रास नाही झाला फार, म्हणजे मी काही ते कॅरेक्टर नाही कॅरी केलं कारण ते करायचंच नसतं. पण या समाज वास्तवाबद्दल जाग आल्यावर खूप त्रास झाला. आता समाजकार्याबद्दल आपण बोललो, तुम्ही पाणी फाउंडेशनचं काम करता, त्याच्याविषयी थोडंसं सांगाल का? हे काम करतो म्हणजे काय स्वरूपाचं काम? असं म्हणजे ते मला बोलवण्यात आलं एक दिवशी अमन दबक्या, कारण आमिर खान बरोबर मी सिनेमा केला होता आणि सत्यजित भटकळ हा आमिर खानचे ते उत्तम म्हणजे जवळचे मित्र आहेत आणि त्यांनी मिळून स्वाती भटकळ, सत्यजित भटकळ, आमिर आणि किरण यांनी मिळून ते पाणी फाउंडेशनची एक संकल्पना तयार केली होती की ज्याच्यामध्ये श्रमदानांनी प्रत्येक गाव एकत्र येईल श्रमदानासाठी आणि त्या श्रमदानातनं काही पाण्याचे तुमचे साठवणुकीचे मार्ग शोधले जातील. म्हणजे अडवायचं पाणी थोडक्यात जिरवायचं अशा अर्थाने की जेणेकरून आमचा भूजल स्रोत किंवा भूजल पातळी वाढेल असा एक मोठा प्लॅन होता. त्याच्यामध्ये खूप शास्त्रीय अभ्यास केला होता, खूप तज्ज्ञांना ते भेटले होते वगैरे वगैरे, असा सगळा त्यांचा कार्यक्रम तयार होता. त्याचा जाहिरात वजा जो कार्यक्रम टेलिव्हिजनसाठी करायचा होता तो त्या दूरचित्रवाणीसाठीच्या कार्यक्रमात तुम्ही याल का असं मला बोलावणार. मी म्हटलं अगदी आनंदाने येईल. आणि म्हणून मी तिथे गेलो तर मग आम्हाला जे काही 4-5-7 लोकांना बोलवलं होतं तर त्यांचा रोल तेवढाच होता त्या दूरचित्रवाणीचा कार्यक्रम करणे. पण मी म्हटलं बाबा हे काही मजा नाही, म्हणजे हे नुसतं करून नाही, आता मला हे काम बघायचं आहे, हे जायचं आहे, याच्यामध्ये शक्य होईल तेवढं मला योगदान द्यायचं आहे. मग ते म्हणले वा चालेल आम्हाला तर झाले. म्हणून मग त्यानिमित्ताने मी पूर्ण महाराष्ट्रभर बऱ्यापैकी महाराष्ट्रात फिरलो, सभा घेतल्या गावागावात, त्याच्यावर लोकसत्तेमध्ये एक लेखमालिका लिहिली आणि ते फार मोलाचं काम उभं केलं त्यांनी त्या काळात. त्याच्यानी गावामध्ये एक जाण आली पाण्याबद्दल, ती किती टिकून राहिली, काय राहिलं नक्की आता काय वगैरे हा भाग वेगळा. पण तरी तुम्ही साधी अगदी ढोबळमानाने आपण जर पाहिलं तर दुष्काळ तर म्हणजे कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यामध्ये काही ना काहीतरी असतोच, कारण महाराष्ट्र एवढा मोठा प्रदेश आहे. तरीसुद्धा आता तेवढी ओरड ऐकू येत नाही. तरी माणसांची म्हणजे शेतकऱ्याची परिस्थिती थोडी पाण्याच्या बाबतीमध्ये किंवा पाणी आणण्याच्या बाबतीमध्ये, प्यायचं पाणी जे 8-10 मैल 25 मैलावरनं आणायची लोकं, त्या बाबतीत थोडा उतार पडला आहे. माणसांना पाण्याचं महत्त्व कळण्याच्या बाबतीमध्ये खूप प्रगती आम्ही केलेली आहे.
त्यामुळे ती आता त्या बाबतीत सजग झालीत लोक. तर असे बदल म्हणजे कोविड चा काळ जर आला नसता तर कदाचित खूप चांगलं चित्र दिसलं असतं, पण ते कोविडमुळे परत त्याला सगळा बांध अटकावा आला आणि एखादी गोष्ट थांबली मध्येच की ती तुटून जाते अशातलं. तर त्यामुळे पाणी फाउंडेशनचं काम चालू आहे, पण ते वेगळ्या पद्धतीने चालू आहे आणि ते शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शिक्षण देणं, आधुनिक आणि तंत्रांनी युक्त असं शिक्षण देणं, या अर्थानं ते काम जास्त केलं जात आहे. आपल्याकडच्या प्रेक्षकांना आठवत असेल सत्यमेव जयते ही जेव्हा सिरियल मालिका येत होती तेव्हा सत्यजित भटकळ आणि स्वाती भटकळ इथे येऊन गेलेले आहेत आणि तुमच्यासारखी जेव्हा चांगली माणसं ह्याच्याशी अशा मोठ्या प्रकल्पाशी जोडली जातात तेव्हा त्याचे रिझल्ट्स खरंच दिसतात. आपण हिंदीचा विषय निघालाच आहे तर मला विचारायला तुम्हाला आवडेल, अगलीपासून तुमची म्हणजे सुरुवातच झाली अनुराग कश्यपच्या सिनेमापासून, पण हिंदी चित्रपटात आम्हाला सर्वांना खूप लक्षात राहिलेली भूमिका म्हणजे तुमची दंगलमधली. फार डोक्यात क्रेडिट झाली म्हणजे आमच्या आमिर खानला तुम्ही फारच कोंडून बिंडून ठेवलं आणि ती इतका सुंदर तुमची ती खलनायकाची, कारण ती उंची जेव्हा गाठली जाते तेव्हाच त्या चित्रपटाचा संघर्ष तो सगळा उठून दिसतो. तर आमिर खान बरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता किंवा हिंदी चित्रपटसृष्टीतच एकूण वातावरणातला तुम्हाला काय फरक जाणवतो? सुदैवानं मी ज्यांच्याबरोबर काम केलं, मी खूप काम केलेलंच नाही. हिंदी चित्रपटसृष्टीत जी कामं केली त्याच्यात सुदैवानं मला आवडत्या माणसांबरोबर काम करता आलं. म्हणजे अनुराग कश्यप खूप आवडता, त्याला आमचा चित्रपट आवडायचा. म्हणजे वळू, गाबरीचा पाऊस हे चित्रपट त्याला खूप आवडले होते. विहीर तेव्हा होत होता किंवा विहीर पण झाला होता, विहीर पण पाहिला होता त्यांनी, त्यामुळे ओळख होती आणि त्यामुळे त्यांनी बोलवलं, मग ते काम केलं. आणि आमिर खानबरोबर काम करण्याचा योग तर असाच आला की मुकेश छाबरांनी आगलीमध्ये ज्यांनी कास्टिंग केलं होतं त्यांनीच पुढे नंतर काबिलमध्ये, सेक्रेट गेममध्ये मला बोलवलं होतं आणि मी गेलो होतो. तर त्याचाच एक दिवशी फोन आला की सर आ जाओ, जरा थोडा एक ऑडिशन करणार आहे. ते म्हटलं अरे, आम्ही तेव्हा हायवे तयार केला होता आणि त्याचं प्रमोशन करत सगळीकडे भटकावं लागतं. प्लीज कृपा करून चित्रपटगृहात या, चित्रपट बघा वगैरे असं म्हणत फिरायचं असतं. तो एक अगदी म्हणजे वसा घेतल्यासारखं ते व्रतासारखं करायचं असतं. तर तसं करत फिरत होतो. तर म्हटलं बाबा वेळ नाही बाबा, आता हे करतोय हे असं आणि आली आता प्रदर्शनाची तारीख, तर काय मुकेश येणं शक्य नाही. तो म्हटलं नाही नाही सर या ना, असं काय करताय, त्याहून खूप पाठपुरावा केला त्यांनी. 3-4 दिवस मी टाळलं आणि मग नंतर एक दिवशी घाईघाई रात्री 9-9:30च्या सुमारास अगदी घाईघाईनी त्याच्या अंधेरीत ऑफिसला गेलो. चल म्हणलं काय मला पुण्याला जायचं आहे आणि उद्या आमची प्रेस कॉन्फरन्स आहे यामुळे त्यामुळे, तर चल कुठे काय करायचं चल करूया. मग त्यांनी ते दिलं स्क्रिप्ट. तो म्हटला क्या बात करे यार सर, आमिर की फिल्म है, दंगल है वगैरे. म्हणलं हाँ यार, मतलब विथ ड्यू रिस्पेक्ट मैं क्या करूँ अभी, मेरे प्रोड्यूसर को मैं आन्सरेबल हूँ. म्हणजे प्रोड्युसरचे पैसे लागलेले त्याने आमच्यावर सांगू, तर त्याला मी असं नाही उघड्यावर टाकू शकत. तर पण मी तुझं पण करतोय, तर येऊन मी ऑडिशन देतो ना आता. तर मग नाही ऐसे जल्दबाजी. म्हणलं आता काय करू, तेवढं तर तेवढं. म्हणून मी तेवढ्यात त्याला 3 पद्धतीने करून दाखवलं गेलो. दुसऱ्या दिवशी लगेच फोन पुण्याला की बाबा उद्या तुम्हाला आमिर खाननी भेटायला बोलवलं घरी त्याच्या, तर येईल का, शक्य आहे? म्हणलं मला नाही शक्य उद्या. आता पुढचे 4 दिवस मी म्हटलं माझा महाराष्ट्राचा दौराच आहे, मी नाही येऊ शकत. म्हटलं क्या बोल रे हो आप सर. म्हटलं अरे हो खरंच आहे, आता हे काय करू मी, मला काय माहिती तुम्ही मला बोलवणार होता, माझं हे सगळं पुढं जाय. बरं म्हणे तुम्ही कधी येऊ शकता. मग सांगितलं अर्लिएस्ट डेट जे काय, मी या दिवशी येऊ शकतो. बरं म्हणे तेव्हा या. मग काय तेव्हा गेलो त्याच्या घरी आणि छान गप्पा झाल्या. आम्ही दोघांनी तो प्रसंग अभिनीत करून दाखवला, दिग्दर्शक पण होते आणि झालं. म्हणजे ते तिथूनच सुरू झालं. म्हणजे मला तो रोल मिळालेलाच होता, म्हणजे अगोदरच सांगितलं होतं मुकेशनी तसं. तर असं सहजगती. आणि त्याच्या अगोदर बऱ्याच म्हणजे त्याच्या सगळ्या मित्रांनी त्यांनी खूप लोकांनी ऑडिशन्स त्याच्यात दिल्या होत्या त्या कॅरेक्टरसाठी. पण ते काय आहे, ते जो काही लेखक दिग्दर्शकाने जो पाहिलेला माणूस, त्याचं जे काही त्याचं जे आत्मीय स्वरूप आहे ते मी तिथे अभिनय करून दाखवू शकलो, हा योगायोग असेल. पण ते जमून आलं आणि मग पुढे ती संहिताच इतकी चांगली लिहिली होती आणि त्याची निर्मिती पण फार, म्हणजे आमिर खान हे गृहस्थ असे आहेत की ते अभ्यास करतात एखाद्या गोष्टीचा. म्हणजे प्रथम एखादी गोष्ट त्यांच्या मनात आली तर त्याचा ते ध्यास घेतल्यासारखा अभ्यास करतात आणि मग अभ्यास करून त्याच्यावरती काहीतरी
मतप्रदर्शन अथवा चित्रपट निर्मिती अथवा काही कलाकृती म्हणजे उदाहरणार्थ पाणी फाउंडेशनसारखं काम असेल तर ते खूप पूर्ण अभ्यासाअंती केलेलं असतं. त्यामुळे ते असं उठलं आणि काहीतरी केलं असं तो माणूस नाही. त्यामुळे चित्रपटाचं पूर्ण नियोजन इतकं सुंदर सागर संगीत केलेलं असतं की त्या चित्रपटाच्या वेळेस एक ऑलिम्पिक्स दाखवायचे होते आणि काय काय म्हणजे सगळ्या मोठमोठ्या आशियाई गेम्स दाखवायच्या होत्या वगैरे, तर तिथे प्रत्यक्ष खेळलेल्या खेळाडू मुली त्यांनी आणल्या होत्या. त्यांच्या सगळ्या स्टाफ सकट म्हणजे त्यांचे जिम इन्स्ट्रक्टर, त्यांचे ते डायटिशियन, ह्या सगळ्या लोकांचा प्रवास, निवास, व्हिसा, काय काय 50 गोष्टी, त्यांचे फिटनेस, त्यांच्या इथे जिमच्या व्यवस्था, असा एक जगडव्याळ असा मोठा पसारा मांडून आणि त्याचं सगळं नियोजन करून स्वतःचं वजन एवढं मोठं वाढवून ते पुन्हा कमी करून शूटिंगच्या दरम्यान असा सगळा त्यांनी प्रकार केला. पण त्याचा सगळ्याचा पहिल्यांदा अभ्यास केला होता की असं वजन वाढवणं शक्य आहे का आणि असं उतरवणं पण शक्य आहे का. तर हेच आणि खूप त्रास झाला त्यांना, म्हणजे खूपच कष्ट पडले आणि तो कष्ट ते उपसून त्यांनी ते करून दाखवलं. सो त्याचं नशिबाने म्हणजे खूपच नशीबच आम्ही म्हणतो की त्याला प्रेक्षकांनी एवढी भरभरून दाद दिली आणि त्याचं सगळ्याचं सुफळ संपूर्ण झाली कहाणी. पण अनेकदा तसं होत नाही, कारण चित्रपट हा त्या अर्थानं एक आतबट्टाच आहे. तर तो मला भावला म्हणून तुम्हाला भावायचं कारण नाही आणि तुम्हाला काय रुचेल याचा मला काहीच आदमास असत नाही. म्हणजे त्याची कोणीही कल्पना करू शकत नाही. अंदाजानेच सगळं बांधावं लागतं की बाबा हो त्यावेळेस ते आवडलं होतं बरं का, चला मग असं त्या पद्धतीने. आणि म्हणून आपल्याकडे खूप फॉर्म्युलेबाज चित्रपट तयार होतात. आणि आमिर खान हे गृहस्थ असे आहेत की ते शक्यतो नवा प्रयोग करतात आणि त्यामुळे ते त्यात धाडसानं उडी मारतात. आणि दुसरी एक त्यांच्याबरोबरची एक काय म्हणूया एक कनेक्शन त्यांचं माझं तर ते असं की आम्ही जेव्हा चित्रपट करायचा सगळा घोळ घालत होतो आणि अपयशी होत होतो, तर तेव्हा सत्यजितचं लगान, मेकिंग ऑफ लगान हे पुस्तक माझ्या वाचनात आलं. ते वाचलं आणि मग मात्र मी पेटून उठल्यासारखं झालो आणि मी म्हणलं उमेश आता हा चित्रपट होणार म्हणजे होणार, काही केलं तरी होणार. कारण त्या लगानची चित्रकथा म्हणजे कसा तो बनवला चित्रपट हे त्या सत्यजितनी लिहिलं आहे त्या पुस्तकात. आणि ते इतकं प्रेरणादायी पुस्तक होतं की म्हणलं अरे कुठले कुठले अडचणींचे पहाड बाजूला करून ही लोक चित्रपट करतायत, आपल्याला तर छोटा चित्रपट करायलाच पाहिजे. आणि म्हणून तो हे वळूच्याच वेळेला पहिल्याच चित्रपटाच्या वेळेस मेकिंग ऑफ लगान हे पुस्तक वाचल्यामुळे प्रेरणा मिळून ते सगळं पुढे झालं होतं. तर हा एक धागा होता. तर त्यामुळे मला त्यांच्याबरोबर काम करता आलं हे म्हणजे भाग्यच म्हणायचं. एवढ्या मोठ्या निर्मितीतला अनुभव तुम्ही देखील दोघांनी मिळून अर्भाट चित्रपट नावाची निर्मिती संस्था आहे. तर तुम्ही लिहिता सुद्धा लेखक म्हणून, तर निर्माता आणि लेखकांचे इंटरेस्ट हे पूर्ण वेगळ्या पद्धतीचे आहेत. तर दोन्ही रोल, कारण लेखकाला नेहमी माझ्या बुद्धीला जे पटलं आहे किंवा मला जे मांडायचं आहे ते लिहिण्यात मजा असते आणि ते लिहून त्याचं काम संपतं. पण निर्मात्याचा सगळा व्यवहार हा आर्थिक ह्याच्यावर असतो ना, लोकांना कितपत आवडेल. मग ते निर्माता आणि लेखक ह्याच्यातलं तुमचं कसं गणित जुळतं? ते म्हणजे खरं सांगायचं तर नाव निर्मात्याचं जरी असलं तरी तो निर्माता हा प्रायोगिक नाटकाचा निर्माता आहे. म्हणजे अर्भाटचे आम्ही दोघंजण जर निर्माते असू तर ते प्रायोगिक नाटकातल्या निर्मात्याच्या भूमिकेतले आहोत की नवं करून बघायचं आणि लोकांना हे आवडेल, लोकांना ते आवडेल, लोकांना हे करायचं नाही, नवं काहीतरी करायचं. ते आवडलं भले बहादर, नाही आवडलं सर आठोपर, काय हरकत नाही, पण नवीन करायचं. हा जो म्हणजे नवनिर्मिती कशी होणार नाही तर तुम्ही जर म्हणजे आम्हाला पु ल देशपांडे आवडतात तर मग सगळ्यांना आवडतात, मग आम्ही पुलंचं सगळं लिखाण वाचतो, हो वाचतो. पण मग म्हणून नव्यानं कोणी लिहिल का नाही, नव्यानं लिहावंच लागेल, नाही तर हा विनोद तिथंच अडकून राहील, साचून राहील. तर ती जीवनदृष्टीच अडकून राहील. तिला धुमारे फुटून नवं काहीतरी घडवायचं असेल तर तुम्हाला तुमचा बरं उच्चारावाच लागेल, तर तुमचं अक्षर तुम्हाला उद्गार काढावाच लागेल. हा त्यातला भाव आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकालाच ते उत्तरदायित्व असतं जन्मानं की तुम्ही तुमचं एक काहीतरी म्हणा आणि इतरांना सोडून द्या, त्यांना आवडेल न आवडेल, पण तुम्ही ते म्हणून बघा आणि अगदी छान आत्मविश्वासानं नव्यानं केल्यासारखं असं ते करा. तर तो निर्मितीमागचा तो भाग आहे. पैसे ही कधीच प्रायोरिटी नव्हती. आजही म्हणजे आम्ही सगळे चित्रपटाचे निर्माते म्हणून नावं जरी असले तरी आम्हाला पैसे मिळालेले नाहीत.
म्हणजे पैशाचा तो व्यवहार नसतो. आमचं म्हणणं असतं ह्या कलाकृती आमची निर्मिती आहे याचं आम्हाला श्रेय द्या. आणि फार पैसे मराठी सिनेमा तसाही कमवत नाहीच, म्हणजे निदान आमच्या पद्धतीचा सिनेमा तरी नाही कमवत पैसे. लोक तो टी व्हीवर पाहतात, तो वर्षानुवर्ष आठवणीत ठेवतात, खूप त्यांना आवडतो मोजक्या लोकांना. पण बहुसंख्यांना तो नाही आवडत, कारण त्याला थोडेसे सायास करावे लागतात. मलासुद्धा त्या कलाकृतीबरोबर थोडं चालावं लागतं, मला प्रयत्न करावा लागतो, तर तिथे थोडीशी अडचण तयार होते. आणि बहुसंख्य मंडळींना तसं नको असतं. चित्रपट हा फार डोकं बाजूला ठेवून बघायचा विषय वगैरे असं आम्ही वृत्तपत्रात पण वाचतो. म्हणजे त्याच्यासारखी मूर्ख वाक्यरचना नाही खरं तर. म्हणजे डोकं बाजूला ठेवून माणसाला काहीच शक्य नाही आहे, पण तरीसुद्धा आपण ते करतो. तर त्यामुळे पैसा मिळवायचा, खूप मोठी प्रसिद्धी मिळवायची, हे म्हणजे गावीच नव्हतं. तर चित्रपट करता यावा. सुमित्रा मावशी आमचा चित्रपट करता आहेत. हा मेकिंग ऑफ लगान घेऊन आमिर खान काहीतरी आतबट्ट्याचा व्यवहार करतो आहे. आम्ही का नाही करायचं? आम्हाला ते आवडतं करायला, तर करायचं. म्हणून चित्रपट करतो आहोत आणि म्हणून ती निर्मिती. नाहीतर त्यातनं खूप पैसा मिळून असे हे व्हायचं आहे. कारण बाकी तुम्ही म्हणताय तो निर्माता म्हणजे व्यावसायिक निर्माता, जो पैशानं पैसा जोडतो, मोठा होतो, फायदा कमवतो, फायद्यातनं पुढची निर्मिती करतो. तर त्याचं म्हणून एक महत्त्व वेगळं आहे. पण ती काही युक्ती आम्हाला आमच्याकडे नाही, म्हणजे ते येतच नाही अजिबात. अनेक चित्रपटांचे तुम्ही लेखन केलेलं आहे. मला असं नेहमी वाटतं की जेव्हा मुळात संहिता चांगली असते तेव्हाच तो चित्रपट आपल्याला आवडतो, कथेचा खूप मोठा सहभाग असतो. पण आजही आपण चित्रपट लिहिणाऱ्याला साहित्यिक म्हणून त्याची आठवण होत नाही आपल्याला, की एखाद्या 2-4 चांगल्या दर्जेदार कलाकृती ज्याच्या नावावर असेल, मग दोन्हीत काम केलं. मी तेंडुलकर आहे की त्यांच्या पुस्तकांवरती, किंवा व्यंकटेश माडगुळकर आहेत, जयवंत दळवी आहेत, अशांचा आपण नेहमी साहित्यिक म्हणून विचार करतो. पण तसा चित्रपटाच्या लेखकांचा होत नाही. तर तुम्हाला लेखक म्हणून कसं वाटतं त्या बाबतीत? नाही, मला काय वाईट नाही वाटत. मला बरोबर वाटतं ते. कारण का की साहित्यकार हा स्वतंत्ररित्या एक रेख काढून दाखवतो, एक पुस्तक तुमच्यासमोर ठेवतो, एक कथा मांडतो, एक कविता लिहितो, आणि ती स्वतंत्ररित्या तिच्या कुडीनिशी ती उभी राहते. चित्रपट हा ती संहिता, हा पाया असतो, त्याच्यावर इमारत जी उभी राहते ती अनेक इतर गोष्टींच्या समुच्चयातनं उभी राहते. म्हणजे संगीत येतं, मग अशी म्हणल्यासारखं चित्रकला येते, अभिनय कला येते, नानाविध कला, स्थापत्य कला येते, म्हणजे शिल्पकला येते, काय तुम्ही म्हणाल ते त्यात सहभागी आहे. तर या सगळ्या निश्चित चित्रपट तयार होतो. तर निखळ संहिता वाचल्यानंतर चित्रपटाची संहिता कदाचित तो आनंद तुम्हाला देणार नाही. कारण ते जे कल्पनेत पाहिलेलं दृश्य जे आहे त्याची टिपणं लिहिली आहेत एका परीनं ती, तर ते जेव्हा साकार होईल तेव्हाच तुम्हाला ते पाहता येईल. तशा अर्थानं मला असं वाटतं की त्याच्यात तांत्रिक फरक आहे. साहित्यामध्ये कसं होतं की तुम्ही एक जयवंत दळवींची कादंबरी वाचायला घेतली तर तुम्ही त्या गावात जाता आणि तुम्ही ते जगू लागता. एखादं नाटक जरी घेतलं तरी तुम्हाला ते दृश्यावकाश समोर यायला लागतं. पण तरीसुद्धा आमच्याकडे जेवढा साहित्यकार म्हणजे कादंबरीकार आणि कथाकार यांना जेवढा मान आहे तेवढा नाटककाराला नाही, असं आहेच. पण तरी तुलनेनं नाटकंसुद्धा वाचण्याची आमच्यामध्ये रीत आहे की स्वतंत्ररित्या फक्त नाटक वाचलं असं. तसं पटकथा वाचनाचा रिवाज नाही. आणि त्या वाचल्या तरी मी म्हणतो तसं की त्या एका तांत्रिक यांनी बद्ध असल्यामुळे पण त्याच्यामध्ये तेवढी रोचकता नाही. पण तरीसुद्धा काही स्क्रिप्ट वाचताना, म्हणजे माझं स्क्रिप्टचं जे वाचन असतं तर ते नुसत्या ते मी मगाशी सांगितलं तुम्हाला की वाचनावर भाळून लोक हो म्हणली. तर म्हणजे अगदी नाना पाटेकरांसारखा माणूस हा तेवढ्यावरनं हो म्हणला, नाहीतर भूमिका ते करत नाहीत वगैरे. तर ते तसं आहे की तुम्ही किती त्याचं तातडं गुंतवता असा पण विषय आहे. तेवढं महत्त्व दिलं जात नाही इतर ठिकाणी, त्यामुळे त्याचा रिवाज पडलेला नाही. पण लेखक म्हणून म्हणजे एक दुर्गाबाईंचं एक वाक्य लक्षात राहिलं आहे. ललित लेखनाबद्दल त्यांनी म्हटलं आहे की ललित लेख जेव्हा तयार होत असतो तेव्हा तो आपल्याला वेगळी एक मनाला शांत करणारी रमणूक देतो, किंवा एक वेगळ्या प्रकारचा उल्हास असतो आपल्या मनात, आणि ऐहिक पातळीच्या खूप वरची गोष्ट असते ती. तो जो आविष्कार असतो तो हे लेखकाचं परम भाग्य आहे. तर हे समाधान तुम्हाला चित्रपटाच्या लेखनातनं मिळतं का? अगदी सोफी सदी अगदी ते मात्र मिळतं.
कारण शेवटी ती निर्मिती तुमच्या कल्पना विश्वातच होत असते आणि तुम्ही मनचक्षून पुढे तो सगळा पट पाहताच त्या अर्थानं. म्हणजे मी अनेकदा उमेशला असं गमतीत म्हणतो संहिता पूर्ण झाल्यानंतर की तोच तो अतिशय उत्साह देणारा थकवा आलेला असताना की आता हे शूट करायचं, अरे बापरे माझं तर झालं की पाहून. तर ते खरंच आहे की तुम्ही ते जगता, ती एक काहीतरी उन्मनी अवस्था तयार होते, तुम्ही तुमचे नसता, असं सगळं होतं. कारण एकेका सिनेमात माझ्या जर तुम्ही पाहाल तर मी लिहिलेल्या सगळ्या संहितांमध्ये अनेक कॅरेक्टर्स आहेत. तेवढ्या सगळ्यांचं जीणं तुम्ही कळत नकळत जगू लागता. कारण ती संहिता काही 1-2 दिवसात पूर्ण होत नाही, ती काही महिने चालू असतो तो पट. आणि तुम्ही सारखे त्या कॅरेक्टर्सना घेऊन त्या परिसरात जाता, तुम्हाला जिथे प्रसंग घडवायचा आहे त्या ओट्यावर बसता आणि तुम्ही ते परत परत पाहता. ते जुळून येत नाही, हा संवाद झाला की तो संवाद काय, म्हणजे त्यांचं बोलणं जमून येत नाही, ते काही धरून येत नाही, मग पुन्हा जाता पुन्हा. त्यामुळे ती सगळी माणसं तुमच्या डोक्यात राहतात आणि तो थकवा त्यामुळे येतो. आणि मी तुमच्यासारखाही विचार करू बघतो, यांच्यासारखे विचार करू बघतो, त्यांच्यासारखा विचार करू बघतो आणि माझी त्या अर्थानं शक्ल होत असतात तेव्हा. त्यामुळे दमणूक होते, थकवा येतो. पण जेव्हा संहिता पूर्ण होते तेव्हा तुम्ही पट पूर्ण रंगवलेला असतो, चित्र पूर्ण झालेलं असतं, तुम्ही ते पाहिलेलं असतं आणि आता ते लोकांसाठी म्हणून साकार करायचं असतं, जो भाग दिग्दर्शकाचा आहे. असं तुम्ही अनेक भाषांमध्ये अभिनय तर करता, दिग्दर्शनही करता, निर्मिती चालू आहे, लेखन करता, त्याचबरोबर प्रायोगिक नाटकंही तुमची काही चालू आहेत, अभिवाचनाचे प्रयोग चालतात, काव्यवाचनाचे. ते इतक्या बहुविध गोष्टी करत असताना नेहमी असं वाटतं की तुमची शारीरिक सुदृढता आणि मानसिकसुद्धा सुदृढ राहणं गरजेचं आहे ना, इतकं वेगवेगळ्या गोष्टी करत असेल तर. त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे मी टाईम ज्याला आपण म्हणतो स्वतःसाठी, तर त्याच्यासाठी काय करता हे ऐकण्याची उत्सुकता आहे आम्हाला. नाही, शक्य तितकं साधं. म्हणजे आमच्या डॉक्टर आकाशांचं फार चांगलं वाक्य आहे. तर ते आजकाल ती जी फॅड निघाली ना जिम आणि अमुक, तर ते अगदी म्हणतात की कुठला म्हणे निसर्गातला कुठला पशु पक्षी प्राणी असा व्यायाम करताना पाहिला का म्हणे कधी. म्हणजे नाही करत. माणसालाच काय करावं लागतं, विचार केला एकदम. का तर ते गरजेपेक्षा जास्त खातात आणि खाणं मिळवण्यासाठी कष्ट कुठलेच करत नाही. तर जोपर्यंत माणूस आपलं खाणं पिकवत होता, त्याच्यासाठी कष्ट करत होता आणि ते खात होता, तर बघा त्याला कधी ढेरी येत नव्हती किंवा काय त्याचे कुठले सांधीदुखी नाही, संधिवात नाही, काय नाही. शेतकरी माणसं अजूनही तशीच धडधाकट असतात, त्यांचं भय पण नसतं त्यांना. त्यामुळे मनस्वास्थ्य म्हणजे मनाची ताकदसुद्धा उत्तम असते. तर हे सगळं आपण करत नाही, त्यामुळे होतं. तर मग शक्य तेवढं ते करण्याचा भाग आहे. पण तरी स्वास्थ्य डळमळीत होतं वगैरे वगैरे. मग तेव्हा बरेच काय काय गोष्टी होतात. मग तो सगळा जो म्हणजे आत्ता जो असा गोडवा दिसतो आहे त्याचं पाठीमागचं कडू जहर असतं ते काही लोकांच्या पदरी येतं. जशी माझी पत्नी आहे समजा, किंवा माझा चालक मित्र आहे आमचा गुलफाम, तर त्याला खूप चिडचिड ती सहन करावी लागते. असं ते होतं, त्याचा कुठेतरी निचरा होतो. पण बहरहाल आता कालौघात हळूहळू इतकी सारी माणसं पाहण्यात आली की ज्यांना मनशांती, म्हणजे उदाहरणार्थ तेंडुलकरांचं तुम्ही नाव घेतलं. तेंडुलकरांपाशी म्हणजे अगदी फार सहवास वगैरे काही लाभला नाही, पण शेवटच्या त्यांच्या उतारवयातच आम्ही भेट झाले आमच्या. किंवा सत्यजित दुबे, ही जी मंडळी मोठी, गिरीश कार्नाड, या सगळ्या, गोपू देशपांडे, आता ही ज्येष्ठ असताना भेटली लोकं, पण त्यांच्या ठाई असलेली शांतता आणि ठेराव हा फार मोहक वाटला होता. तर तो ठेराव आपल्यात यावा असं एक कुठंतरी आतमध्ये मागे आहे. त्यामुळे आपोआप त्या दृष्टीने गोष्टी होतात. कुठल्याही कष्टाला, बरं लहानपण खूप कष्टात गेलं, म्हणजे इतके वेगवेगळे प्रकार केले कष्टाचे. त्याचा फायदाही झाला की चित्रपटामध्ये ते ॲटम टाकता आले संगीतांमध्ये. म्हणजे उदाहरणार्थ आमच्या आत्यानी कुरड्यांचा व्यवसाय केला, काही इलाज नव्हता, आणि तिच्या हाताखाली बालकामगार म्हणून मी आणि माझी ताई म्हणजे मोठी बहीण, आम्ही दोघं बालकामगार. तर तेच गिरणीमध्ये आहे. तर गिरणीमध्ये फक्त ती आई पिठाची गिरणी टाकते आणि तिला तो मुलगा मदत करत असतो. तर तुम्हाला आयुष्य उपयोगाला येतंच, तर ते कष्ट काही वाया जात नाहीत. पण सांगायचं कारण म्हणजे लहानपण कष्टात गेलेलं असल्यामुळे कष्टाची काही फार लाज वाटत नाही, आणि कष्टाची असं खूप फार बडेजाव असावा असं वाटत नाही. सहजगत्या जमिनीवर खेड्याच्या ठिकाणी गेलं तर अगदी मातीतसुद्धा सप्पय बसता येतं, बसायची आवड आहे, अगदी साधेपणाने राहणं अशा अर्थाचाच कल आहे.
आणि कमी खाणं मुख्य म्हणजे कमी खायचं, क्वांटिटी वाईज असा विषय आहे बस. मी सेक्रेड गेम्सची जी नेटफ्लिक्स इंडियातली पहिली सिरीज, त्याच्यात इतका महत्त्वाचा तुमचा राजकारण्यांचा खूप तुमच्या अभिनयाच्या शेड्स त्याच्यात दाखवता आल्या तुम्हाला, कारण कार्यकर्त्यापासून ते अगदी पोचलेल्या मंत्र्यांपर्यंत ती भूमिका होती. तर नेटफ्लिक्सवरनं तुमचा अभिनय जगभरात पोचतो, तर ते सेलिब्रिटी स्टेटसमुळे काय बदल झाला असं तुम्हाला वाटतं? तुमच्यात काही झाला का बदल? नाही, कधी कधी असं उगाच एक आगाऊपणा येतो तुमच्यात, पण फार नाही, माझ्यात नाही आला. कारण माझ्या भोवताली इतकीच चांगली माणसं आहेत, ती कायम जमिनीवर ठेवत आली. आणि विशेषतः माझी सगळी बरीचशी भावंडं वगैरे आहेत, तर त्यांना काही असं फार काही वाटत नाही, त्यामुळे ते फार जमिनीवर ठेवतात. म्हणजे मग एक अगदी वानगी दाखल किस्सा सांगायचा तर पहिला चित्रपट केला होता आम्ही, त्याला यश बिश मिळालं, जरा थोडंसं नाव घेऊ. दुसरा केला, गाबरीचा पाऊस करून आलो. मग विहीर चित्रपट करायचा होता, तर माझी मावस बहिणी एक मोठी, तर तिचा फोन आला मला, आणि ती मराठवाड्याकडची आहे, तर ती म्हणली पिक्चर करायलाच का? म्हणलं हो करतोय आता पुन्हा. कोण कोण आहे? मग मी नावं सांगितली, अमुक आहे, ठमुक आहे, ठमुक आहे, आणि माझं नाव सांगितलं. तर म्हणे तू पण नाहीस का? म्हणलं हो. पुन्हा एवढंच म्हटली, पुन्हा तूच आहेस का? तर आता म्हटलं अगं माझ्यासाठी हा व्यवहार चालला आहे, तर आता मीच कसं नाही काम करायचं, मला करू दे की काम, काय होतं त्याला? नाही नाही तसं नाही, करीनास का? बरं कर. पण नंतर माझे काही मित्र वळू हा चित्रपट त्यांनी पाहिला होता, त्यांना खूप आवडला वगैरे वगैरे, आणि मग पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला विहीरचं स्क्रीनिंग होतं. तर विहीरचं स्क्रीनिंग आणि त्याचा जरा खूप बोलबाला झाला होता. अमिताभ बच्चननी प्रोड्यूस केलेला चित्रपट वगैरे, तर त्यामुळे गर्दी, धो गर्दी, म्हणजे 2 स्क्रीनच्या ऐवजी 4 स्क्रीनवर तो सिनेमा दाखवला जाणार, मराठी चित्रपट विहीर वगैरे. आणि अशी भली मोठी त्या सिटी प्राईड कोथरूडला भली मोठी रान सरतील आकृती, आणि भले भले लोक आता सगळे पुण्याचे सगळे आलेले तिथे. आम्ही अगदी घरचं कार्य असल्यासारखं सगळ्यांपुढे जाऊन वा वा तुम्ही आलात का, वा मिळालं ना पास वगैरे, असं काहीतरी म्हणजे देशस्ती वागणं करत फिरत होतो. आणि सांगायचं कारण म्हणजे एका आजींनी असं बखोट धरलं, म्हणे आई गिरीश वळूसारखाच आहे ना चित्रपट. म्हणजे कपाळावर हात मारला आणि इतकं पोटात गोळा आला. म्हणलं आता काय, आता या आजी तर मारतीलच आल्यावर, कारण हे कम्प्लीटच वेगळं आहे. पण जाऊ दे म्हटलं, आता काय होईल ते होईल. तर माझे काही इंजिनिअरिंगच्या काळातले आमच्या MIDCतले मित्र आले होते, डिप्लोमाचे इंजिनिअरिंगमधले मित्र. तर ते बघितलं त्यांनी चित्रपट, आणि आम्ही दारात अगदी उभे, अशा प्रतिक्रिया म्हणजे झेलायला ताज्या सांगा अशा आशाळभूत नजरेने. तर ते आले, आणि त्यातला एक जण मित्र त्यांनी असं पाठीवर असं कनवाळूपणे हात फिरवलं माझ्या. मला गिऱ्या वळू बेस्ट होता गिरे, आणि तो गेला निघून. एवढंच वाक्य बोलला. अरे म्हणलं सद्गुरुस्त, आता तू वेगळा चित्रपट पाहिला, विहीर पाहिला, त्याच्याबद्दल बोलत नाही. त्याने फक्त एवढंच म्हणलं की वळू बेस्ट होता हो, केला निघून. तर अशा ज्या गोष्टी असतात त्या तुम्हाला जमिनीवर ठेवतात. तुम्ही तुमच्या विश्वामध्ये, तुमच्या कल्पनेमध्ये मोठे तीर मारत असता, पण वास्तवाची जाणीव करून देणारी माणसं असली बाजूबाजूला की काय ते सेलिब्रिटी स्टेटस वगैरे. आणि कसली सेलिब्रिटी काय, म्हणजे मी तर आवर्जून सांगतो की चित्रपटातल्या एखाद्या नायकाची किंवा नायिकेची अथवा अभिनेत्याची अभिनेत्रीची भूमिका आवडली तर ती त्या पडद्यावर सेलिब्रेट करा. बाकी समाज जीवनामध्ये त्याची इतर कृत्य जर सेलिब्रेट करण्यासारखी असली तर करा, अन्यथा काही त्याला दाद द्यायची गरज नाही. मी तो रस्त्याने जात असेल तर जावं. म्हणजे खरोखर म्हणजे मला आपल्या समाजाने हे चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना इतकं का महत्त्व दिलं आहे हे मला कळत नाही, खरोखर नाही कळत. म्हणजे त्यांनी तेवढं कर्तृत्व केलं तर जरूर द्यावं, नाही असं नाही. म्हणजे तेंडुलकरांचं नाव घेतलं, जयवंत दळवींचं नाव घेतलं, व्यंकटेश माडगुळकरांचं नाव घेतलं, ते या लोकांनी गदी माडगुळकरांचं नाव घेतलं, ते यांनी चित्रपट क्षेत्रात सुद्धा तेवढीच मोलाची कामगिरी केली. पण बाकी इतर क्षेत्रामध्ये पण त्यांनी एवढा मोठा ठेवा दिला आपल्याला की आपण त्यांचं नाव कानाला हात धरून घेऊ शकतो. तसं कोण आहे तिथे? आजकालचे सेलिब्रिटी म्हणजे काय, नुसतं छान छान दिसून
दिसणं काय आहे याच्यावर का भर एवढा समाजाचा आहे माहीत नाही. ते कदाचित माध्यमांच्या विस्फोटामुळे असेल. असण्यावर भर असायला हवा असं मला वाटतं, की असणं काय आहे. आणि ते असणं काही चित्रपटाच्या भूमिकेतनं नाही बाहेर येत. चित्रपटात तर तो अभिनयच आहे, ते तर ढोंगच आहे, सोंग वटवलं आहे. मग तेच त्या सोंगाचीच तुम्ही किती देवारे माजवणार असा प्रश्न आहे. म्हणून मला सेलिब्रिटी स्टेटस वगैरे असं आवडत नाही. मी माझी स्वतःची कुठलीही जाहिरात करत नाही. आणि त्यामुळे मला इतकं अपूर्वाईचं वाटलं हे, की जेव्हा बाईंचा मला मेसेज आला, अरे म्हणलं म्हणजे खरोखर कृतज्ञतेचा भाव दाटून आला, की कुठंतरी काहीतरी तू बरं केलंस बाबा, 4 लोक चांगली तुला बोलवत आहेत. इतकं ते बरं वाटलं अपूर्वाचं. त्यामुळे थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल. तर असा एकूण त्याबद्दलचा विचार आहे. आणि म्हणून मी जाहिरात करत नाही. मी स्वतःच म्हणजे सोशल मीडिया वापरत नाही. मला जाहिरात मग स्वतःची करायची म्हटलं की काटा येतो अंगावर. कारण मी ज्या ज्या लोकांना गुरु अशा अर्थाने मी म्हणजे असं मी म्हणतो की मी एकलव्य पद्धतीने शिकलो. म्हणजे मला हुशार असूनही मला NSDत जायचं होतं, तर ते जाता नाही आलं. ते डिप्लोमा करावा लागला, कारण नोकरी डिप्लोमानं लागत होती त्या काळी. पटकन नोकरी लागायची, तेवढं एकच शिक्षण होतं, म्हणून ते केलं. तर म्हणजे मजदूर असतानासुद्धा शिकता नाही आलं परिस्थितीमुळे. तर ती भूक राहिलेली मी अनेक लोकांच्या पायाशी बसून एकलव्य पद्धतीने विविधांगी शिक्षण घेतलं. तर सांगायचं कारण म्हणजे असे जे गुरु माझे मी पाहिलेत वेगवेगळ्या ठिकाणी, तर त्यांच्या तुलनेमध्ये मी काहीच नसतो. म्हणजे ॲब्सोल्यूट न के बरोबर असं असतो. असं जेव्हा आपल्याला माहिती असतं तेव्हा तुम्ही कुठल्या तोंडानं स्वतः सेलिब्रिटी किंवा काय म्हणणार. बरं, दुसरी गोष्ट, असे आपले अनेक गुरुजन अगदी साधेपणानं राहताना, वागताना, बोलताना तुम्ही पाहता आजही. तेव्हा तुम्ही कुठल्या तोंडानं स्वतःचं हे करणार. त्यामुळे आणि सुदैवानं पुण्यामध्ये राहिल्यामुळे असेल आणि अत्यंत गुणवान माणसांमध्ये राहण्याचं नशीब मिळाल्यामुळे, म्हणजे मगाशी मी जी नावं घेतली ती अत्यंत गुणवान माणसं आहेत. आणि तुम्ही जर गुणवान म्हणजे काय म्हणूया असं शुद्ध सोन्याचंच जर काहीतरी दिलं तर ते कदाचित शाबासकी देतील. अन्यथा म्हणतील की हां बरं आहे, करत राहा, इतकंच म्हणतील. फार खूप असं भरभरून कौतुक वगैरे होत नाही पुण्यामध्ये, जी चांगली गोष्ट आहे, जी खरंच चांगली गोष्ट आहे. आजकाल या माध्यमांनी उगाचच तुम्हाला ते अंगठे चालू केले आणि कशालाही आम्ही इतकं अवास्तव वारेमाप कौतुक करायला काय लागलो. अतिभावनिक काहीतरी शब्दकळा काय आमची झाली आणि फार उथळपणा आला असं मला वाटतं. हा उथळपणा मला अजिबात आवडत नाही आणि म्हणून मी त्यापासून शक्य तेवढं दूर राहायचा प्रयत्न करतो. चांगलं आहे आणि खूप दुर्मिळ आहे आजच्या काळात खरं तर. पण माझ्या असं मनात आलं की आजचा एखादा तरुण मुलगा आहे आणि त्याला तुमच्यासारखं चित्रपट क्षेत्रात जायची इच्छा आहे, तर तोही एवढं सोशल मीडिया लांब ठेवून त्याला ते परवडू शकेल का कोणाच्याही नजरेत? कारण आता हेच एक माध्यम असल्यासारखं तिथे ना समज तरी झालेलं आहे की तुमचं बाबा फॉलोअर्स अमुक तमुक असं असेल तर तुम्ही लोकांच्या समोर याल. आता माझा तर अनुभव वेगळा आहे. म्हणजे मी माध्यमांमध्ये काम केलेला माणूस आहे. मी रेडिओ मिर्चीचा महाराष्ट्र आणि गोव्याचा प्रोग्रॅमिंगचा प्रमुख होतो. आता माझ्याकडे ते क्वालिफिकेशन वगैरे काय होतं का? नाही. ते शिकलो होतो का मी साऊंड इंजिनिअरिंग काय नाही, काहीच नाही. मी नाटक केलं होतं. त्या नाटकाच्या जीवावर मी इंजिनिअरिंगमध्ये नोकरी करत असताना मला रेडिओ मिर्चीचा कॉल आला होता आणि मी त्यांना माझ्या ज्या काही वाक्चातुर्यावर मी ती नोकरी पटकावली. पण नुसती नोकरी पटकावली तर ठीक आहे बुवा बोलबच्चनगिरीवरती, परंतु पुढे ती पार पण पाडली, जबाबदारीनं पार पाडली, त्याच्यात नवे प्रयोग केले वगैरे वगैरे असं सगळं केलं. आणि माध्यमामध्ये आतून राहिल्यानंतर तुम्ही कुठल्याही माध्यमकर्मीला विचारा की किती पोकळ असतं ते. आणि सगळं होत्याचं नव्हतंच करून सांगायचं, खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं करून हे करायचं, हा जो सगळा हे आहे त्याचा मला खूपच उपयोग आला. आणि म्हणून मी हे आलो, बाहेरच पडलो तिथनं. तर माझा अनुभव म्हणाल तर मी तरुण माणसांना सांगेन की काय नाही, कष्ट करत राहा आणि येईल संधी, होईल. आणि कष्ट मात्र अपरिमित करावे लागतात. आणि त्याला नाहीतरी खूप समजा तुमचे 2 लाख फॉलोअर आहेत तर त्याला कष्ट चुकले तर अशातला भाग नाही. ते सतत त्यांना दाणे टाकावेच लागतात. ते रोज तुम्हाला मरावंच लागतं तुकड्या तुकड्याने. तो मार्ग निवडा, हा मार्ग निवडा, पण तो मार्ग टिकत नाही, हा मार्ग कदाचित टिकतो असं माझं आपल्याला नाही. हे पूर्ण माझं वैयक्तिक मत आहे. ते आजच्या या घडीचं या क्षणाचं मत आहे. त्यामुळे ते कदाचित बदलेलंही पुढे माहीत नाही.
पण त्याचा कोणी हवालाही देऊ नये आणि त्याच्यावर विसंबून काही करू नये असं मला वाटतं. कारण प्रत्येकजण त्याचं जगणं जगतो, त्याचा अभ्यास करतो, काहीतरी कर्तृत्व करतो, त्याची वाट असते. ती प्रत्येकानं आपली पायवाट पाडावी, रादर त्यासाठी जन्म आहे. पण बहुतेक वेळा ही आजची माध्यमं, राजकारण आजचं हे सगळं कळप बांधण्यामध्ये मशगूल आहे. म्हणजे तुमचे पटपट कॅटेगरायझेशन केलं की मार्केटला सोपं जातं की बाबा काय मेल 36 मीडियम किंवा काय साईज कॅटेगरी केलं की यांना बाबा नॉन चायनीज एक कॉन्टिनेंटल वगैरे असं सॅग्रिगेशन काहीतरी केलं, यांना लाल रंग आवडत नाही, यांना निवळा, की मार्केटला सोपं होतं, तुम्हाला योग्य ते प्रॉडक्ट विकता येतं. आणि ते एक्झॅक्टली हे माध्यमं करत आहेत, सगळी गटवारी करतायत. तेच राजकारणालाही उपयोगी पडतं. तुम्ही कुठल्या जातीचे, कुठल्या वयाचे, कुठल्या जेंडरचे कॅटेगरायझेशन केलं की तुम्हाला मत तुमचं मागता येतं, तुम्हाला सवलती बरोबर देता येतात, असं करता येतं. तर हे सगळं माध्यमांचा वापर करून झालेलं सत्ताकारण, राजकारण, समाजकारण हे सगळं चालू आहे. मग त्याच्यामध्येच आम्ही व्यक्ती म्हणूनही स्वतःला विकायला बसलेलो आहोत. त्या पद्धतीने आम्ही फॉलोअर तयार करून स्वतःचं काय म्हणजे अभिनयाचं कोणाचं स्किल आहे, कोणाचं गाण्याचं आहे, कोणाचं नकला करण्याचं आहे, जे काय ते स्किल विकत आहेत ती लोकं. आणि त्यांना बाजार जास्त कदाचित मिळूही शकेल, तो त्यांनी मिळवावा. पण बाजार मिळणे एखाद्या गोष्टीला म्हणजे तिथे गुणवत्ता तयार झाली असं मात्र कोणी समजायचं कारण नाही. गुणवत्ता ही फार वेगळी गोष्ट आहे आणि ती स्वयंसिद्ध असते. ती 4 लोकांनी खूप दुहाई दिली म्हणून सिद्ध होते अशातला भाग नाही. नाहीतर आमच्या इथले अनेक कवी की ज्यांचं कुणी नावही घेतलं नाही, आज विसरलेही गेलेले, ते काही 10 वर्षानंतर त्यांचं कोणी नाव घेईल का नाही, पण त्यांच्यासारखी कविता आज तुम्हाला पाहायलाही मिळत नाही. असे अनेक कवी मराठीतले अगदी म्हणजे सहजगत्या मी सांगू शकेन. किंवा असे लेखक की ज्यांनी म्हणजे उदाहरणार्थ नरहर कुरुंदकरांसारखा माणूस, द ग गोडसांसारखा माणूस की जे इतके विचारवंत चिंतनशील लेखक, त्यांच्या इतका अभ्यास आता करणीच नाही कोणी. किंवा नेमाड्यांचं तुम्ही नाव घेतलं, नेमाड्यांनी लिहिलेली कादंबरी त्याच्या पैस गाठू शकेल किंवा त्या तोडीचं काहीतरी लिखाण मराठीमध्ये त्यानंतर घडलेलं नाही. 50 वर्ष होऊन गेली त्याला आता. तशी कादंबरी नाही की जागतिक लेवलला काहीतरी बोलेल किंवा तसं काहीतरी घडेल, असं नाही, असं ऐकिवात नाही. त्यामुळे परभाषीय लोक अजूनही खांडेकरांच्याच ययाती आणि अमुक ठमुकची नावं सांगतात. तर सांगायचं कारण म्हणजे गुणवत्तेच्या शोधात राहणं हा वेगळा मार्ग आहे. लोकप्रियतेच्या, सधनतेच्या, पैशाच्या, संपत्तीच्या मागे लागणं हा वेगळा मार्ग आहे. त्यामुळे त्याचा मार्ग त्यांनी निवडावा आणि वाटचाल करावी. हा बरोबर आणि हा चूक असं मला म्हणायचं नाही. ते 2 वेगळे आहेत एवढंच. त्यामुळे आपला मार्ग निवडावा. मला गुणवत्तेमध्ये जास्त म्हणजे एखादी काहीतरी अशी गोष्ट करावी असं वाटतं की जी प्रथमताच केली गेली आहे की काय. असं प्रथमता काही केलेलं नसतं, पण निदान त्या काळापुरता तो भास तरी होतो. तर तसं काहीतरी करावं असं वाटतं. तर हा मार्ग मला आवडतो. आपले विचार इतके स्वच्छ स्पष्टपणे मांडणं हे खूप क्वचित दिसतं. मला असं वाटतं की अशा लोकांनी नेहमी व्यक्त व्हायला हवं. हल्ली अभिव्यक्तीचा म्हटलं तर विस्फोट आहे, म्हटलं तर सगळं वरवरचा मुलामा आहे. आणि खरं जे कोणी बोलत नाही, एक उदय प्रकाश नावाचे हिंदीतले प्रसिद्ध कवी आहेत, त्यांच्या 1-2 ओळी आहेत अभिव्यक्तीच्या संदर्भात. आदमी मरता है तो वो कुछ नहीं सोचता, आदमी जब मर जाता है तो वो कुछ नहीं बोलता, कुछ नहीं बोलने से, कुछ नहीं सोचने पर आदमी मर जाता है. म्हणजे जिवंत असण्याचं लक्षण आहे व्यक्त होणं. पण कोणी व्यक्त व्हावं की ज्याला ती एक समतोल दृष्टी आहे, ज्याला भान आहे भवतालाचं, किंवा आपली या बुद्धीचा वापर करून ते योग्य शब्दात आपले विचार मांडण्याची कुवत आहे आणि ज्याच्या लेखणीला किंवा त्याच्या बोलण्याला काही मान आहे, काही पत आहे समाजात. तर हे अशा प्रकारच्या अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून तुम्हाला व्यक्त व्हायला कुठलं माध्यम सगळ्यात जास्त आवडतं किंवा गरज वाटते? आता तुम्ही म्हणलात तसं की वेगवेगळे मी कार्यक्रम करतो. म्हणजे प्रायोगिक नाटक हे मला अभिनयाचा रियाज म्हणून आवश्यक वाटतं, म्हणून मी ते करतो. हे अभिवाचन म्हणा किंवा काव्यवाचन म्हणा, हे जे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये काहीतरी एक विचार आहे, त्याच्यामध्ये एक काहीतरी संहिता, एका संकल्पनेला धरून संहिता तयार केलेली आहे, अभ्यासपूर्ण संहिता आहे. अशा संहितांबरोबर काम करायला आवडतं. आणि मग मी वृत्तपत्रांमध्ये
कॉलम्स लिहिलेले आहेत, म्हणजे लोकसत्तेत लिहितो. आता सध्या सकाळमध्ये दर पंधरवड्याला एक ललित लिखाण करतो. तर असं करतो आणि मग अशा रूबरू जिथे इंद्रियानुभव आहे अशा थेट भेटीगाठींना जास्त प्राधान्य देतो. की इथे काय होतं की माझं खोटेपण पण तुमच्यासमोर आहे, जे काही ढोंग आहे ते समोर आहे. तर ते असं इंद्रियानुभवित व्हावं. ते असं उगाच काहीतरी तिथे मी काहीतरी एक वाक्य लिहिलं की तुम्हाला उगाचच वाटतं की अरे हा काय मोठा दिव्य पुरुष. तसं नसतं. ते ढोंग असतं, ते कुठून चोरलेलं असतं. म्हणजे कित्येकदा असं होतं की अनेक गोष्टी, म्हणजे चित्रपटच नव्हे तर अनेक ही कला माध्यमं, याच्यामध्ये असं लक्षात येतं की अरे बापरे, आपण ह्याला खोळ्याहून ज्याच्यावर प्रेम केलं ते मूळ कुठेतरी दुसरीकडेच होतं. ते तसंच्या तसं नक्कलच फक्त आपल्यापर्यंत आली होती. असे अनेक दाखले दिसतात आणि मग भ्रमनिरास होतो. तर म्हणून जिथे हा भ्रम नसेल अशा रूबरू गाठीभेटींना जास्त प्राधान्य देतो. तसे संवाद म्हणून मी आवर्जून तिथे जातो. जिकडे शक्य तेवढं पैशाला महत्त्व नाही तिथे जाण्याचा प्रयत्न करतो. कारण आजचं सगळं पैसाधिष्ठित झालेलं आहे. म्हणजे मला पण सांगण्यात आलं की सर ऐसा क्यों कर रहे हो, वो सब करो, इंस्टा आप भी करो और आपके तो कितने हो सकते हैं फॉलोअर ये वो. और हमने तो अभी पॉलिसी की है कि अभी नहीं तो आपको मतलब एड्स वगैरह मिलना बहुत दिक्कत हो जाएगा, रोज़ भी मिलने बहुत मुश्किल हो जाएंगे. तर म्हटलं अच्छा असं झालं का आता. मग ठीक आहे म्हटलं, तुमचा नियम जर तो असेल तर तसं भले बहादर, म्हणजे तुम्ही मला नका घेऊ, मी तुमच्या खेळाचा भाग होत नाही. पण मी नाही बाबा तो खेळ खेळायला. कारण मला ते पटत नाही आणि पचतच नाही की मी सारखं, म्हणजे अभिव्यक्तीचा अतिसार होणंही बरं नाही. म्हणजे माणसानं त्यांनी मरू नये, म्हणजे अति अभिव्यक्त होऊनही मरू नये. अभिव्यक्त न केल्यानं मरेल तो, हे पण खरंच. म्हणजे उदयप्रकाशजी फारच मर्मभेदक लिहितात. पण अति पण करू नये. म्हणजे माझ्यापाशी तुम्ही म्हणल्यावर ते विधान तर तयार व्हावं. मला समजा ट्विट करायचं आहे तर काहीतरी विधान तयार व्हावं. का मी नुसतंच म्हणा एन्जॉईंग ॲन इव्हिनिंग इन पार्ला. सो दिस इज नॉट समथिंग विच आय शुड शेअर. म्हणजे कशासाठी करायचं. तू काय पार्ल्यात काय हे माती खातोस का अजून दुसरीकडे, आम्हाला कशाला काय सांगतो. काहीच गरज नाही एवढं सांगत बसायचं. पण जर तिथे काहीतरी एक दिव्यानुभव आला अथवा काही झालीच अलौकिक घटना, त्याबद्दल लिहावा. आणि त्याचं काहीतरी एक मर्मग्राहक, आणि त्याच्यासाठी त्यांनी ती 140 शब्दाची मर्यादा दिली होती. त्यामुळे तुम्हाला तशा अर्थानं योग्य संपादन करणं असं पण अपेक्षित आहे. अशी दृष्टी ठेवून लिही. पण एकमेकाला शिव्या घालण्यासाठी तुम्ही ती माध्यमं वापरत आहात आणि एकमेकाच्या नकला करणे आणि म्हणजे भाषेचे तर इतके तुकडे पाडणे, लचके तोडणे सगळंच चाललेलं आहे. तर हा नवा काळ आहे. सो ज्याचा त्याला लकलाभ, म्हणजे ज्याचं त्यांनी तो निवडायचं आहे. मी माझ्यापुरतं असं ठरवलं की बाबा मी त्यापासून दूर राहीन आणि त्यांनी मनःशांती मिळते. तुम्ही आज आपण जवळजवळ 1.5 तास बोलतोय आणि सरांना उद्या पहाटेची हैदराबादची फ्लाईट पकडायची, पुण्याला जायचं आहे. म्हणून मी आपल्या गप्पा थोड्याशा आवरत्या घेते. खरंच सांगते, अशी माणसं. सर आमचा कट्टा म्हणजे संवादातून नाते जोडणार असा आमचा कट्टा आहे. खरोखर अतिशय सुंदर सुसंवाद साधला तुम्ही चित्राबरोबर. तुमचे विचार अतिशय मनाला पटले. तुम्ही इथे आलात, एक नटश्रेष्ठ आमच्या कट्ट्यावर आला. आमच्या कट्ट्याचा हा गौरव आहे, हे नक्कीच सगळे मानतील. पण एक सगळ्यांच्या वतीने एक मी विनंती करते की मगाशी तुम्ही बोलताना म्हणालात की दबंग सिनेमाच्या ऑडिशनसाठी आपण दंगल ऑडिशनसाठी गेला होता आणि तेव्हा 3 प्रकारे तुम्ही एक डायलॉग म्हणून दाखवला. तर असं एखादं काहीतरी आम्हाला एक झलक, तुमचा आवडता डायलॉग, आवडत्या चित्रपटातला किंवा एखादा खरंच आवडेल आम्हाला कसं ऐकायला. नाही, त्या बाबतीमध्ये मी खरोखर सांगतो, म्हणजे जोपर्यंत म्हणजे ते काय आहे की तो परकाया प्रवेश असतो. मला खरोखर माझे कुठलेही संवाद नंतर म्हणजे असे नक्कल म्हणून करता येत नाहीत. ही खरी गोष्ट आहे. म्हणजे ते वैगुण्यही म्हणावं आपल्यास नाही करता येत. कारण म्हणजे ती वेशभूषा घालून त्या पात्रामध्ये जाऊन त्या प्रसंगामध्ये तिथं गेलात, कॅमेरा तुम्ही नाही तर मग कॅमेरा आणा, मग मी करायला मी तुम्हाला खरंच सांगतो की कॅमेरा इतका सायकोलॉजिकल काम करतो, म्हणजे काय म्हणूया मनोवैज्ञानिक अशा पद्धतीचा एक इफेक्ट त्याच्यामधनं येतो की मला आठवते पुणे 52 नावाचा एक माझा चित्रपट आहे. त्या चित्रपटामध्ये मला असं वेगात पळायचं होतं कॅमेऱ्याबरोबर
आणि माझी तब्येत फार बरी नव्हती वगैरे वगैरे, आणि आता कसं होणार काय वगैरे असं होतं. पण कॅमेरा ऑन झाला आणि मी जवळजवळ 7-8 टेक अत्यंत वेगाने पळलो, म्हणजे तो दिग्दर्शक आमचा चाट पडला. तर असं होतं की कॅमेरा ऑन झाल्यावर काहीतरी गंमत घडते. पण असं मला म्हणाल तर मी फार गद्दे माणूस आहे, मला नकला करण्याचं कुठलंही सामर्थ्य नाही. तो हा कॅमेरा त्या माध्यमांचा कॅमेरा आहे, तो नको. नाही म्हणजे मी तुम्हाला एक वानगी दाखल म्हणून सांगितलं, पण मला खरोखर असं आठवत नाही. अर्थात वळू, देऊळ, विहीर असे मुखोद्गत असलेले देशा परदेशात गटच्या गट आहेत, त्यांना तो मुखोद्गत आहे पहिल्या डायलॉगपासून ते शेवटच्या डायलॉगपर्यंत. पण मला नाही आठवत ते नंतर. पण मी किस्से सांगू शकतो तुम्हाला, आणि त्याच्यामध्ये काही माणसं त्यातली येतात. म्हणजे उदाहरणार्थ तो ताप आहे का ताप असा देऊळमधला प्रसंग आहे, तो मी लिहिला होता की त्याच्यामध्ये त्या बायका सगळ्या वेगवेगळ्या लेवलच्या बायका आहेत समाजातल्या, आणि त्या वेगवेगळ्या पद्धतीने येऊन तोच प्रश्न विचारतात, फक्त त्याची टोनॅलिटी सगळी वेगळी. ते एक येऊन अगदी काळजीने पहिली ताप आहे का, तर ती म्हणते हो ताप आहे ताप. मग पुन्हा दुसरी येते ताप आहे का गं असं म्हणून ती शंकेने विचारते. तिसरी अजून पुढची येते की ताप आहे की असं करून ती म्हणते. तर या अर्थानं त्याचे वेगवेगळ्या त्या टोनॅलिटीज आणि ते माणसांची प्रतवारी, समाजाच्या उतरंडीमधली त्यांची अवस्था. मग ती शेवटी पाटलीन येते, सोनाली कुलकर्णी, तुम्ही जर पाहिला असेल चित्रपट तर. आणि ती म्हणते बया तांग तापलंय की, हां मला काही हेच नाही ना. आता हेच नाही म्हणजे काय. तर माणूस जेव्हा असा येतो आणि त्याला एक काहीतरी म्हणून टाकायचं असतं आपल्या समर्थनार्थ. आता मी पाटली नाही, मी सत्तेची आहे आणि मला एक समर्थन काहीतरी द्यायचं आहे, पण मला सुचत तर काही नाही, माझ्यापाशी काही नाही. तर त्यामुळे ती अशी म्हणते बाय मला काही हेच नाही ना. हेच नाही म्हणजे काय. तर त्यांनी विनोद साधतो आणि ते सोनालीने फार मस्त अभिनीत केलं. तर अशा मजा घडून येतात आणि त्यामुळे अशी पात्र तयार करणं, त्यांना स्वभाव विशेष देणं, गुणविशेष देणं ही एक मोठीची गोष्ट आहे. खरंच आपलं स्टार पण म्हणा, मला हा शब्द उच्चारावा असं वाटत नाहीये. अहो मी नाही स्टार, मी ॲक्टर आहे, मी अभिनेता आहे. मी पण आमच्यासाठी म्हणजे सगळं काही बाजूला ठेवून तुम्ही एक एखादा मित्र आपल्याशी बोलावा तितकं मोकळेपणाने. हां बोला, जरा पुढे याल का प्लीज. फास्टर फेणे. हां खरंच अनेक रोल्सबद्दल आपल्याला बोलता येईल. बोला. फास्टर फेणेमधला होय. हां तो कसा करता आला, फास्टर फेणेमधला रोल ना. हां हो तो एक खलनायक आहे आणि तो गाजला खूप लोकांना आवडला वगैरे. आता माझ्यात खरं पाहता म्हणजे प्रत्येक माणसात खलनायकी काहीतरी असतं, पण ते लपून असतं. आता वरकरणी तुम्हाला तर वाटत नसेल ना की या माणसामध्ये काही खलनायकी नाही, किती बिचारा साधा वगैरे असो. तर ते माझ्या बायकोला विचारायला हवं, ती सांगेल. पण हे बरोबर आहे. म्हणजे आता खलनायक करायचा तर मग तो टाईप म्हणजे टिपिकल होता कामा नये, न पाहिलेलं असावं. म्हणजे साधेपणाने मी तुम्हाला माझ्या लिखाणाला जी कसोटी लावतो किंवा अभिनयाला, ती एवढीच की बाबा मी पाहिलेलं नको पुन्हा करायला, काहीतरी नवं शोधू, नाहीतरी नवं करू. आता एवढी लोक आहेत भारतात, आपल्याला एक माणूस पुन्हा पाहिल्याचा प्रत्येक किती कमी वेळा येतो, हो की नाही. प्रत्येक वेळी नवाच माणूस भेटतोय ना. मग तुमच्या अभिनयाला का नाही तेवढे कंगोरे. असं एक आपलं साधं स्वतःची चिंतन जमतं, अशातला भाग नाही, पण प्रयत्न तो राहतो. आणि त्यामुळे तो फास्टर फेणेतला आप्पा उभा करताना तो विचार डोक्यात होता की काहीतरी वेगळं करायला पाहिजे, ह्याच्यामधलं काहीतरी करायला पाहिजे. आणि मग मी आठवलेली, मी पाहिलेली, अनुभवलेली अशी सगळी खलं माणसं, म्हणजे सोकॉल्ड खलं, मला जे खलं वाटले होते ते, अशी माणसं डोळ्यापुढनं आणली आणि त्याचं एक सगळ्याचं मिळून एक मिश्रण केलं, त्याची एक कणिक मळली आणि त्यातनं काय काय सापडत गेलं. मग त्याला डायबिटीस पण आहे, त्यामुळे मग त्याच्या म्हणजे तो खुश पण एका क्षणात होतो, लगेच सरसर संताप येतो त्याला. तर ते डायबेटिक लोकांना ह्या पद्धतीच्या भावनांचे कल्लोळ अनुभवावे लागतात. तर त्याची काही मदत, अशा पद्धतीचे काही विचार केला. त्याचे कपडे विशिष्ट पद्धतीने हे करायला लागले, त्याला देवाचं थोडंसं असतं असं करायला लावलं.
असे काही काही ऑब्झर्वेशन्स म्हणजे ते चित्रकार कसं चित्र काढताना असे ब्रश स्ट्रोक मारतो ना, तर तो पटकन असं त्याला असं वाटतं काहीतरी आणि तो एक अमुक रंग घेतो पॅलेटमधनं आणि तो फटकारा मारतो आणि मग पुढचा घेतो पुढचा मारतो. तसं ते डोक्यात येतं ती संहिता वाचताना, ते सीन्स वाचताना की अरे हे इथे असं करू, हा इथे विराम घेतला पाहिजे, इथे आवाजामध्ये चढउतार बदल केले पाहिजे, असं त्याच्यावरती काम करावं लागतं आणि मग ते वेगळं वाटतं आणि आवडतं लोकांना. दिग्दर्शकाचं काम किती सोपं होत असेल असा एखादा गुणी आणि विचार करणारा अभिनेता मिळाला काम करायला तर खरंच. म्हणजे असं सगळेच म्हणतील असं नाही, कारण दिग्दर्शकांना त्रास पण खूप देणारा म्हणजे अभिनेता मी आहे. म्हणजे त्रास देणारा अशा अर्थाने की मला हे सांग, मला ह्याचा अर्थ नाही कळला आणि मी हे का करू आणि असंच का करू, मी वेगळं करतो ना, वेगळ्या पद्धतीने करतो. त्यामुळे मला कोणी डिक्टेट करायला गेलेलं मला चालत नाही. आणि मग बऱ्याचदा काय असतं की दिग्दर्शकाला थोडंसं डिक्टेट हे करावंच लागतं. म्हणजे तांत्रिक अंग असतात. म्हणजे उदाहरणार्थ आता तुम्ही म्हणाल की नाही मी बसूनच इथे बोलणार, अरे नाही, तुला थोडं पुढे यावं लागेल, उभं राहावं लागेल, मग तुझ्या चेहऱ्यावर लाईट येईल, मग तू दिसशील नीट कॅमेरात. तर तू असं म्हणशील की मी खुर्चीतच बसून बोलतो, तर नाही जमणार. ते राजकुमार साहेबांचा काळ गेला. पण सांगायचं काय म्हणजे विनोद वेगळा, पण सांगायचं काय म्हणजे अशी काही गोष्टी असतात ज्याच्यात तंत्र पण असतं. तिथे दिग्दर्शकाला थोडं डिक्टेट करावं लागतं, सूचना द्याव्या लागतात आणि मग नटांनी थोडंसं सरेंडर करावं लागतं, म्हणजे त्याला ऐकावं लागतं त्याचं. तर तिथे थोडा माझा खडखडाट होतो. नाही असं नाही, म्हणजे तो त्रास होतो माझं. मला पटकन पटत नाही लोकांचं, कारण मी पण लेखक आहे ना. तो पण एक हे होतं की हे नाही, अरे किती बिंडोक आहे, हे असं नाही होत, असं असं आहे ना, मी तुला पर्याय देतो असं. आणि त्याला असं वाटत असतं की नाही तू एका दृष्टीने विचार करतोयस, पण हे सुद्धा चांगलं आहे, यातलं सौंदर्य तुला पाहता येत नाही आहे. मला ते त्यावेळेस मान्य होत नाही, नंतर मान्य होतं. छान. एका सच्च्या माणसाशी बोलल्यासारखं आपल्याला आज मला तर खूप वाटतं की अशी माणसं फार दुर्मिळ असतात की ज्याला टाळ्यांच्या कडकडाटात सुद्धा आपला आतला आवाज स्पष्टपणे ऐकायला येतो. तो असाच ऐकत राहावा तुम्ही असं मला वाटतं. कारण झगमगाट आणि कारागिरीच्या मागे, कलात्मकतेला मागे सारलेली अनेक लोक आज आपल्याला घाऊक भावाने दिसतात, पण तसे तुम्ही नाही. ते तुमचं हे वेगळेपण आहे, हे कायम असंच टिकून राहावं. कारण अशीच माणसं आपल्याला हवी असतात की जी गुरुत्वाकर्षणाच्या नियमानं थोडं बाजूला टाकतात, म्हणजे आपली पातळी खाली आणू देत नाही, तर आमच्यासारख्या चाहत्यांना थोडी आपली पातळी उंच करायला भरीस पाडतात. अशी माणसं आपल्याला लाभणं हे आमचं मोठं भाग्य आहे. आणि तुमच्यातला जो एक साधेपणा किंवा सच्चेपणा आहे तो तसाच अबाधित राहो, ह्या मी मनापासून शुभेच्छा देते तुम्हाला. थँक्यू सो मच. एवढा मोठा आशीर्वाद, त्यामुळे खूप मोठी बघलेलं कमाई झाली. थँक्यू सो मच. मला खरंच बरं वाटलं. आणि कारण असा मोकळा आणि जास्त प्रांजळ संवाद करायच्या जागा खूप कमी झाल्या. बरं कोणाशी असं बोलावं अशी माणसं आस्थेनं जमा होणं कठीण झालं आहे. तर असे आणि शहरामधल्या एका कोपऱ्यामध्ये आपण थांबलो आहोत आत्ता, तर एवढं धकाधकीचं बाहेर सगळं चालू आहे आणि त्याच्यात एवढी फुरसत काढणारी माणसं आहेत, ही फार दुर्मिळ गोष्ट आणि देवदुर्लभ झालेलं आहे. त्यामुळे मला याची खूप अपूर्वाई आहे. थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल. आमच्या पारणे कट्ट्याचे एक प्रेमाची आठवण म्हणून आम्ही तुम्हाला वामनहरी पेठे ज्वेलर्स पुरस्कृत एक छोटीशी भेटवस्तू देऊ. आमचे मला सदस्य सगळ्यात आहेत, हे फारच आवडलं, सोनचाफ्याची फुलं. थँक्यू सो मच. आमचे कट्ट्याचे सदस्य सुबोध जोशी, तुम्हाला एक छोटीशी भेट देते. आपण राष्ट्रगीताने आपल्या कार्यक्रमाची